करा. हो चालेल. सरांना माझा नमस्कार. जेमिनी सूत्र हा नवीन प्रकार सरांनी नुकताच शिकवायला सुरुवात केली आहे. त्याबद्दल मी सरांचे सर्वांतर्फे विशेष आभार मानते, कारण की या विषयाबद्दल फारशी अशी माहिती उपलब्ध दिसत नाहीये. जेमिनी सूत्र सुरुवातीपासूनच आपल्या सर्वांना खूपच इंटरेस्टिंग वाटत आहे. मागील वेळी आपण आरूढ लग्न आणि कारग्रह शिकलो. आता ते सर्व सरांनी सोप्या शब्दात आणि नीट सांगितले आणि शिकवले पण आहे. त्याबद्दल मी सरांचे आभार मानते. आता मी सरांना सर्वांतर्फे नम्र विनंती करते की त्यांनी आजच्या या क्लासची सुरुवात करावी. सरांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. पहिल्यांदा चव्हाण मॅडमने स्वागत केलेलं आहे, तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. चव्हाण मॅडम, तुमचं स्वागत आहे. आपले दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय सभासद यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. तर नवीन विषयाला सुरुवात करतेवेळी जे काही जेमिनीचे पहिला नियम जे आहेत ते पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यामध्ये जेमिनीच्या पद्धतीमध्ये आपण गेल्याला एक छोटस उदाहरण दिलं होतं आणि त्या ह्याच्यातून आरूढ लग्नाची कशी निर्मिती करावी आणि त्याच्यातून फलादेश आपण शिकवला नव्हता. तर आतापासून आजचा आपला जो क्लास आहे तिथून फलादेश शिकवायला आपण प्रारंभ करणार आहोत. त्यानंतर आरूढ लग्नामध्ये उपपद जी असतात तर ती पण काढायला कशी काढायची. त्याच्यानंतर राशींच्या ज्या दृष्ट्या असतात त्या दृष्ट्या सुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. याच्यामध्ये ग्रहाला दृष्टी नसते. काही नियम जे आहेत ते नियम व्यवस्थित लक्षात ठेवणे. त्याच्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या व्यक्तीचे नाव ही कोणत्या अक्षराने सुरू होतील त्याची संपूर्ण बाराखडी जी आहे त्याचा मी स्क्रीनशॉट वरती दाखवतो, ते तुम्ही स्वतः स्क्रीनशॉट करून घ्या. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की महादशेचा जो भाग आहे तर ती महादशा ही सुरुवातीचं जे व्याख्यान आहे तर त्याच्यामध्ये मतभिन्नता आहे लोकांमध्ये. कारण महादशेचं त्या काळामध्ये साधारणतः जेव्हा जेमिनीची सुरुवात झाली असेल तर त्यावेळेला त्याचा तसा त्यांनी विचार केलेला नाही. पण तरी सुद्धा काही लोकांनी त्या महादशेचा विचार करताना तो महादशा कसा काढावी, कशी करावी याच्याबद्दलचा जो भाग आहे तो त्याच्यातून मी सांगेन तुम्हाला. आणि ती कशी महादशा आहे तर प्रत्येक वर्षाची महादशा आहे, शेवटी महादशा ही राशींची आहे का ग्रहांची आहे ह्याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा, स्थानांची आहे त्याबद्दल आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर राशींच्या दृष्टी जी आहेत त्याच्यामध्ये ग्रहाला दृष्टी नसते, राशींना दृष्टी असते. त्या राशींच्या दृष्टी त्या जातकाच्या याच्यामध्ये खरोखर कशा तऱ्हेचा परिणाम करतात यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. ही कुंडली मांडलेली आहे, तुम्हाला कुंडली दाखवलेली पण आहे, पाठवलेली आहे. तर त्याच्यावरून त्याचा जो काही भविष्य कथनाचा जो काळ आहे प्रत्येकाने वही आणि पेन्सिल म्हणणार नाही, पेन घेऊन कुंडली काढून त्याच्यामध्ये ठेवावी. पण नंतर मग परत हा काय तो काय असं करायला लावू नका. प्रत्येकाने वही घेऊन बसावं. नियम पहिला असा आहे, परत पुन्हा एकदा सांगतो. मी बऱ्याच वेळेला पाहतोय गेली 10 लेक्चर हळदणकर मॅडम जेव्हा अभिप्राय द्यायला सुरुवात करतात त्याच वेळेला बरेच जण तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतात आणि निघून जातात. तर अशी गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. काय माहितीये का की तुम्ही शिकता, शेवटचं पर्व आल्यानंतर त्या अभिप्राय देतात. तो अभिप्राय कशासाठी असतो की आपण काय शिकलो आहोत, काय शिकणार आहोत, ही पुढची आपल्याला विचारधारा कशी ठेवायची असते त्याच्यावरती त्यांची चर्चा असते. वायफळ काही बडबड आम्ही करत नाही. त्यानंतर कुबल मॅडम आहेत, त्या कुबल मॅडम संपूर्ण जो काही आपला अभ्यास कसा झालाय त्याचा समारोप करतात. तो समारोप हा सुद्धा एक भाग जो आहे तो तुम्हाला केला पाहिजे. शेवटी ही विद्या आहे आणि त्या विद्येमध्ये तुम्ही जर असा गलथानपणा केला तर ती विद्या तुम्हाला लाभदायक होणार नाही. तर कृपया हे नियम जर पाळायचे असतील तरच आत्ता बसावं, नाहीतर आपले जयरामजी करावी आणि मग परत कधी येऊ नये. बऱ्याच लोकांना मी आता काढलेलं आहे. का काढलेले आहेत त्याच्यामध्ये की जे लोक आत्ताच पहिल्यांदा आले, आज मला वेळ नव्हता, माझी बरीचशी कामं राहिली होती, तुमची कामं तुम्ही करा,
माझे क्लास साधारणतः हप्त्यातून 3 दिवस असतात, तर त्याचा निदान हे तरी करावं किंवा मी आज येऊ शकणार नाही किंवा काही प्रश्न उपस्थित प्रत्येकाला प्रश्न असतात, पण नेमका विषय सुरू झाला की यायचं, मग एका 2 लेक्चर ऐकायचे आणि मग नंतर गुलवायचं. दुसरी गोष्ट, काही जे लोक आहेत ते काही खबरबात घेण्यासाठी आलेले असतात, तर त्यांनी सुद्धा तिथे लक्ष द्यावं. आमचं पूर्णपणे लक्ष असतं, स्क्रीनशॉट मारला जातो, त्याच्यानंतर ही जी लिंक आहे ही डिजिटल मीडियाला कनेक्टेड आहे, म्हणून तिथे अतिशयोक्ती करण्याचा प्रयत्न करू नये. कळलं? तर धन्यवाद सगळ्यांना. आता मुकेश भाऊ, पहिला तारीख लावा आणि तारीख आपण सांगू. बघा, ही तारीख आहे 2/8/1958. रात्री 1:54 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि हे पार्ट 1 ची कुंडली आहे. हा, हे तुम्हाला तारीख नोंद करून घेतली का तुम्ही? तर त्याच्यात मग नंतर सराव करा जो असेल तो घरी. बरं, आता दुसरा जो हे आहे मुकेश भाऊ काढा हे. आता तो चौकोन तुम्हाला दिलेला आहे बघा. एक चौकोन आहे ज्याच्यामध्ये मुळाक्षर सगळी जी आपली आहेत तो त्याची ओळख करून देऊया. एक चौकोन बघा असा गोल सारखा आहे आणि बाकी मुळाक्षर आहेत. पहिला तो चौकोन लावा. मला सर नाही पाठवलात. अरे बापरे. बरं, मी पाठवते सर. बरं ठीक आहे, पाठवा त्यांना जरा. दोन्ही पाठवा. नाही, मुकेश भाऊंना पाठवू की मी शेअर करू? काय करू? करा, शेअर करा. नाही, करा, कारण मुकेश भाऊ तुम्हाला पाठवलं तर डाउनलोडिंग होईल का लगेच? नाही होणार नाही परत. मग मी शेअर करते. मी करते शेअर. सर, शेअर ते करा. हेच ना, गटप यादी तेच ना, अक्षरांचं ना? पहिला ते गोल चक्र आहे, गोल. त्याच्यामध्ये 14 असे भाग पडलेले अच्छा, आहेत. हा, दिशांचं. ठीक आहे, ओके. तारीख काढा. हा, आता हा जो काही भाग आहे तो लक्षात घ्या व्यवस्थित. इथे ह्या राशींच्या दृष्टी आहेत. तर सुरुवातीला आपण सगळ्यात वरती 12 अंक लिहिलेला आहे. ती मीन रास आहे, म्हणजे द्विस्वभावी आली. बरोबर आहे. आता द्विस्वभावी राशीची आपल्याकडे 3, 6, 9, 12 ह्या राशी आहेत. तर त्यांची दृष्टी बघा दर्शवलेली आहे. 3 जी आहे द्विस्वभावी असं लिहिलेलं आहे. 9 हे द्विस्वभावी तुमच्या राईट साईडला आहे. डाव्या बाजूला द्विस्वभावी मिथुन आहे, उजव्या बाजूला धनु आहे आणि खाली बॉटमला जी आहे ती दृष्टी कुठली तर कन्या राशीची आहे. म्हणजे ह्या 3, 6, 9, 12 ह्या द्विस्वभावी राशी आहेत. हे व्यवस्थित लक्षात ठेवणे. त्याची दृष्टी जी राशी ज्या ठिकाणी आली असेल, आपण आता प्रॅक्टिकल शिकणार आहोत तेव्हा सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल. म्हणजे त्या राशींची दृष्टी जी आहे ती तिकडे त्या राशीवरती अप्लाय करते. त्याचं गणित जे आहे किंवा फलित आहे ते तुम्हाला मी सांगणार. त्यानंतर तुम्ही बाजूला आलात तर चंद्र जे लिहिलेलं आहे तिथे मेष लिहिलंय बघा. च म्हणजे चंद्र नाही तर चर राशी आहेत त्या. कळलं का? 1, 4, 7, 10 ह्या चर राशी आहेत. मग ह्या चर राशींची दृष्टी कुठे आहे तर मेषेची आहे, कर्केची आहे, तुळेची आहे आणि मकरेची आहे. दिसतं का तुम्हाला? बरोबर बघा, बरोबर दिसतंय? दिसतंय ना सर? हा, हो सर. तर आता स्थिर राशीकडे आपण जाऊ. तर तुमच्या उजव्या हाताला स्थिर राशी 11 लिहिले बघा. म्हणजे 2, 5, 8, 11 ह्या स्थिर राशी आहेत. मग त्याची समोरची दृष्टी जी आहे ती कुठे गेलेली आहे तर खाली याच्यामध्ये आलेली आहे का? तर बघा त्या ठिकाणी तुम्हाला तिथे स्थिर राशीमध्ये 2, 5, 8, 11 असं सांगितलेलं आहे. तर स्थिर राशी वृषभ आहे. तर वृषभ राशीची दृष्टी जी आहे तर ती कुठे गेलेली आहे तर चर राशीवरती गेलेली आहे. बरोबर आहे. नंतर तिथे कर्क राशीकडे आपण आलो तर कर्क राशीची जी दृष्टी आहे ती कुंभ राशीवरती गेलेली आहे. वृश्चिक राशीची दृष्टी जी आहे ती स्थिर राशी आहे, त्याची कर्क राशीवरती गेलेली आहे.
त्यानंतर आपण बघितलं तर तूळ राशी जी आहे ती चर राशी आहे. त्याची एक दृष्टी स्थिर राशीवरती गेली आहे आणि दुसरी कुंभ राशीवरती गेली आहे. स्थिर राशी सिंह आहे, त्याची दृष्टी जी गेली आहे चर राशीवरती मकरेवरती गेली आहे आणि तिथे मेषेवरती गेली आहे. तर हा चार्ट ज्यांच्याकडे तुम्हाला हे करता आलं तर तो काढून घ्या, नाहीतर मी तुम्हाला त्या ह्याच्यावरती पाठवेन ग्रुपवरती. हा आता आता त्या ठिकाणी दृष्टी लक्षात आली का बघा. परत सांगतो, एक लिहिलेला अंक जो आहे तो त्या ठिकाणी चर राशीचा आहे. 11 जो आहे तो स्थिर राशीचा आहे. द्विस्वभावी ज्या राशी आहेत त्यांच्या ज्या राशींची दृष्टी जी आहे तर ती 3, 6, 9, 12 अशा तऱ्हेच्या दृष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर द्विस्वभावीची बघितलं तुम्ही तर त्या ठिकाणी कन्येला येते, वरती मीनेला येते, मिथुनेशी त्या ठिकाणी मीनेला येते आणि त्या ठिकाणी कन्येला येते. असा हा चौकोन आहे. स्थिर राशीमध्ये 2 लिहिलेले आहेत. तर त्या ठिकाणी 2 राशी ज्या आहेत स्थिर त्याची चर राशीला दृष्टी येते, चर राशीची स्थिर राशीला येते. त्याच्यानंतर परत तिथली दृष्टी जी खाली स्थिर राशीला म्हणजे कुठे आली तर सीमेला आली. अशा तऱ्हेने दृष्ट्या पाहायच्या असतात. मध्ये काय अडचण आली तर विचारा, काही हरकत नाही. बर, त्यानंतर दुसरा जो भाग आहे मॅडम तो लावू शकता का तुम्ही? ते 12 खडीवाला का? हो हो, हो, आपलं लावते मुळाक्षर हो, कटपर्यंत. आहे ना. नाही, दुसरा. हा बघा, हा एक तुमच्या डाव्या हाताला एक अंक जिथे लिहिलेला आहे तिकडे क ट प य. हा क ट प य जेमिनी मधला एक 12 खडीचा पूर्णपणे तक्ता आहे, म्हणजे टेबल आहे. त्याच्यामध्ये 1 ते 0 म्हणजे 1 ते 10, 10 आणि 10 20 आणि 5 25 आणि 8 33 अशी ही 33 अक्षरं आहेत. आता ही अक्षरं जी आहेत ती आपल्या जीवनामध्ये काय काम करतात ह्याच्याबद्दलचा तुम्हाला पूर्णपणे फलादेश कसा करावा याबद्दल हे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ल हे अक्षर कुठे दिसतंय का बघा. दिसतंय कुठे ल? दिसते सर, लास्ट रो मध्ये तिसरं आहे. म्हणजे रच्या बादलात र त य र ल, य र ल व श खाली बॉटमला आहे, एकदम खाली बॉटम. सर बॉटमला आहे. हो हो सर, बरोबर आहे. बॉटमला एकदम. ल ल आहे का? हा बाणात ल वेगळा आहे आणि ल आहे का? दिसतोय कुठे ल? नाही दिसत ल सर. नाहीये, ल नाही. नाहीये, ल आहे फक्त. ल पण नाही आणि रू पण नाहीये. नाहीये, नाही. हा, लक्षात घ्या. तर बऱ्याच वेळेला दक्षिणेमध्ये त्या ठिकाणी ल वापरतात. म्हणजे बऱ्याचशा ज्या काही याच्यामध्ये प्रांत आहे आपला बे ऑफ बेंगालचा, त्या ठिकाणी ल चा उच्चार न करता ते ल चा उच्चार करतात. ल ल नाही करत. ल आपल्याकडे आपण म्हणतो लोणावळा, खंडाळा, कळलं का? आलं लक्षात? मग इथे क ट प य. तर हा जो भाग आहे तो जेव्हा जेव्हा आपल्याला गरज असेल त्यावेळेला त्याच्यातून तुम्हाला सूचित केलं जाईल. हा भाग लक्षात तुम्ही उतरवून घ्या पाहिजे तर हा चार्ट तुमच्याकडे हरकत नाही. ओके, काही प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. छान. ठीक आहे. आता याच्यामध्ये ठ हे अक्षर जे आहे हे 2 नंबरचं 2 खाण्यामधलं आहे. त्यानंतर ड आहे. आता ड हे जे आहे हे कर्क राशी मधलं अक्षर आहे आणि थ सुद्धा आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी न आपण बघितलं तर वृश्चिक राशी मधलं अक्षर आहे. त हे तुळेतलं आहे. थ हे जे अक्षर आहे त्याच्यामध्ये क थ द ध न. ध हे मीन राशीतलं आहे, ध धनु राशीतलं आहे
न ऋष्य घेतला आहे आणि थ सुद्धा जो आहे तर काही वेळेला त्या ठिकाणी त आणि ज्ञ हे मीन राशीमध्ये विचार केला जातो. ज्ञ ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञ येतो. तिथे लिहिले का ज्ञ कुठे? बघा 0 नंबरला ज्ञ आहे. होय हो सर, ते काय न्यूज धरायचं ना, हा. 0 नंबरच्या म्हणजे त्या Yes, कच्या yes. लाईन मध्ये लास्ट नंबर. हो हो पण च छ ज झ न आपण हे कसं करतो बाराखडीमध्ये च थ ध ध न च थ ध ध न च थ ध ध न आणि च थ ध ध न न आहे बाणातला आणि न नळातला पण आहे. प फ म म यर ल व श ध श स ह असा त्याचा विचार केला जातो. कोणाला कळलं नसेल तर विचारा, मग आपण पुढे हे करू. आता कुंडली मांडू. आज फलादेश आपण घ्यायचा आहे. काढू का सर हे? हा हे कळा. मुकेश भाऊ आता कुंडली लावा. मुख्य सर कुंडली. तो हा बोल. च्या लाईन मध्ये शेवटी 0 नंबर आहे तो त्र आहे का न्य आहे सर? त्र वाटतोय सर तो. न न लिहिले न. च्या लाईन मध्ये शेवटी सर. नाही क चे तर शेवट 0 नंबरच्या खाली न त्र येतो. हा. त्र त्र आहे ती सर, न्य नाहीये तो. हा नाही त्र त्र हा त्र त्र हा त्र आहे. ओके. बर वही आणि पेन्सिल घेऊन बसला तर तुम्ही? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे चला. आता हा लग्नेश जो आहे हा लग्नेश धनस्थानामध्ये आहे, म्हणजे लग्नापासून कितवा आहे? दुसरा आहे की नाही? होय. हो सर. त्यापासून दुसरी रास कोणती येते? कर्क येते. बरोबर आहे. कर्क आहे. हं. हो. बरं आता तुम्हाला मी महादशाचा एक फॉर्म्युला सांगतो, तो लक्षात ठेवा. आपण पुन्हा त्याचा विचार करणार आहोत. महादशेच्या फॉर्म्युल्यामध्ये पहिल्यांदा लग्न आणि लग्नापासूनच भाग्यस्थान कुठलं आलेलं आहे? चर राशी आहे की नाही? लग्न स्थिर राशीत आहे. बरोबर आहे. हो हो सर. हो सर. हो सर. हो बरोबर. लग्न स्थिर राशीत आहे. त्याचं भाग्यस्थान हे चर राशीतलं आहे आणि चर राशीची दशा लागत नाही, तर त्यावेळेला त्या भाग्यस्थानापासून दुसरी राशी कोणती येते? तर ती स्थिर राशी आहे. लक्षात घ्यावा. परत हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लग्नस्थान स्थिर राशीतलं आहे. भाग्यस्थान त्रिकोण जो आहे तो चर राशीतला येणार आणि त्याच्यानंतर दुसरं जे स्थान आहे ते कोणतं आहे? तर ते स्थिर राशीतलं आहे. म्हणजे महादशा सुरू होताना तुम्हाला कुंभ राशीची आणि शनीची महादशा ही त्यावेळेला त्या वर्षाची 1 वर्ष असा नियम सांगितलेला आहे. मग 1 वर्षानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी मीन राशीची आणि गुरुची दशा येणार. कळलं का? याच्यामध्ये आपण दृष्टी बघितली तर 12वं स्थान जे आहे ते मीन राशीचं आहे. त्याला 3, 6, 9, 12 ह्या दृष्ट्या एकमेकावरती येतील. पण चर राशी ते स्थिर राशी अशा वेगळ्या दृष्ट्या आहेत. जसं चर राशी इथे मध्ये कर्क रास बघितली त्याची दृष्टी कुंभ राशीवरती आहे. म्हणजे तो षडाष्टक योग वाटतो तुम्हाला? कुंडलीमध्ये बघा जरा. सर. मग त्या तो जो चार्ट मगाशी दाखवला त्या चार्ट मध्ये ती दृष्टी अप्लिकेबल होते का? बघा. होते ना. होते ना होते सर. ना? चरची स्थिर हो. हा म्हणजे लक्षात आलं तुमच्या? चरची स्थिरवरती आहे, स्थिरची चरवरती आहे. हो. हो सर. हो सर. हो सर. मग आता तिथे महादशेचा फॉर्म्युला कळला तुम्हाला. भाग्यस्थान हे ज्या तत्वाचं येईल त्याच्यानंतर असणारं धनस्थान त्याचं धनस्थान म्हणजे त्याची दुसरी राशी ही कोणती असेल? तर कुंभ असेल. बरोबर आहे. मग त्या कुंभेचा स्वामी कोण आहे? शनी. मग शनीची दशा आणि कुंभ राशीची दशा असं समजायचं. जर कदाचित समजा इथे मिथुन लग्न असतं आणि त्यावेळेला भाग्यस्थानामध्ये कुंभरास आली असती तर त्यावेळेला महादशा गुरुची असते जन्मता. आलं लक्षात? जन्मता गुरुची असते. अशा तऱ्हेने त्याचा विचार केलेला आहे. जर समजा इथे सिंह लग्न असतं आणि भाग्यस्थानामध्ये येणारी रास मेष असती तर रास जी आहे ती मेषनंतर वृषभ येते. कळलं? म्हणजे स्थिर लग्नाला स्थिर लग्नाची महादशा जे दशम स्थान असेल ते कोणाचं असेल
म्हणजे आता इथे आपण बघितलं तर भाग्यस्थानापासून दशेचा विचार केला जातो, पण त्याच्या अलीकडचं स्थान जे आहे त्याचा विचार केलेला आहे. त्याच्या पलीकडचं स्थान म्हणजे भाग्यस्थान हे अलीकडचं आहे, त्याच्या पलीकडचं स्थान हे दशम स्थान आहे. पण भाग्यस्थानाकडे जाऊन तुम्हाला महादशा ठरवली पाहिजे. हा, आता मॅडम काढा चार्ट जरा. हा, आता काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. आता इथे कुंभेची दशा किती वर्ष असेल? 1 वर्ष सांगितलं तुम्हाला. प्रत्येक वर्षी महादशा जी आहे. मग आता महादशा परत सांगू तुम्हाला मी की जेमिनीच्या महादशेबद्दल अजूनही स्पष्टता नाही. काही लोक म्हणतात की एक एक ब्रॅकेट जे आहे, एक कोपरा जो आहे, एक खाना जो आहे तो 10 वर्षाचा पकडतात. तर त्याच्यावरती आता सध्या आपल्याकडे जातक आलेले आहे आणि त्याला आपण जर प्रश्न त्याने विचारला आणि त्याच्या मूळ कुंडलीवरून जेव्हा आपण जेमिनीचा विचार करतो तर त्याला आरूढ लग्न काढण्याच्या अगोदर तुम्हाला जे भाग्यस्थान असेल त्या भाग्यस्थानाच्या तर्फे तुम्हाला विचार केला जातो. भाग्यस्थानाच्या अनुसार हे दशम स्थान आहे, त्याच्या पुढचं स्थान हे दशम स्थान येतं. म्हणजेच काय की नेहमी स्थिर राशीला दशम स्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? जर शिवलग्न बघितलं तर शिवलग्न हे स्थिर आहे, दशम स्थान सुद्धा स्थिर आहे. गॉट इट? ओके. आणि त्याच्या पुढची दशा मग मीनेची मग असणार का? सिक्वेन्सने जायचं. ओके. हा, मग 2, 3, 4, 5, 6 असं जे काय असेल ते ज्याप्रमाणे असतील. पण तुम्हाला पहिल्या वर्षाची महादशा जन्मता ठरवताना तुम्हाला जे काही वर्ष असेल ते तारखेपासूनचं वर्ष तुम्हाला विचार करायचा आहे. ज्या वेळेला जेमिनी सुरुवात झाली होती त्यावेळेला इंग्रजी कॅलेंडर नव्हतं. कळलं का? इंग्रजी कॅलेंडर नव्हतं आणि त्याला तिथे आपली जी काही पंचांग होती त्या पंचांगाच्या अनुसरून म्हणजे जे पहिला 3 अंग होती मग 5 अंग झाली. तर त्या ह्याच्यामध्ये आता पंचांगाचा वापरला. पण पूर्वी तिथी, नक्षत्र हे आणि वार अशा 3 गोष्टी होत्या. करण आणि योग नव्हते त्या काळात. मी त्या काळातली गोष्ट सांगतो. कळलं का? ओके सर. बरं, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ह्या महादशेच्या बाबतीमध्ये आपण विचार केला. आता राहिला भाग काय की आरूढ लग्न बनवल्यानंतर पहिल्यांदा आपण आरूढ लग्न वाचणार आहोत. त्यामध्ये त्यावेळेला महादशा पाहायच्या आहेत का ते सुद्धा ठरवायचं आहे. पण तेव्हा उपपद आपण जेव्हा काढू तर उपपदामध्ये आपल्याला तो जो बाराखडीचा चार्ट जो दाखवलेला आहे त्याचा वापर करायचा. आणि आता आणखी एक असा विषय आहे की ज्याच्यामध्ये अर्गला, जी अर्गला येते तर ती अर्गला मूळ कुंडलीमध्ये तयार होते. तर त्यामध्ये 2 अर्गला अतिशय महत्वाच्या आहेत. तर त्या चांगल्या आणि वाईट अशी एक एक अर्गला जी आहे तर ती अर्गला पहिला चांगली अर्गला जी आहे तर ती अर्गला धनस्थान, दशमस्थान आणि लाभस्थान ही अर्गला चांगली अर्गला म्हणून सूचित केलेलं आहे. आणि वाईट अर्गला की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर तृतीय स्थान, दशम स्थान आणि व्ययस्थान ही अत्यंत 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 वाईट अर्गला सुचवलेली आहे. त्याच्या आतील ग्रह, बाह्य ग्रह किंवा ती स्थानं, ते ग्रह, त्यांची नाती जे काय असतील ती कुठले ग्रह असतील पण स्थानं जी आहेत ती अर्गलीची अशी सूचित केलेली आहेत की तृतीय स्थान, दशम स्थान आणि 12वं स्थान. इन बिटवीन जर दशम स्थानामध्ये 4 ग्रह आले, 2 ग्रह आले, 3 ग्रह आले तरी सुद्धा ती अर्गला 100% वाईटच फलादेश देईल. आता अर्गला ह्याचा जो काही फुल फॉर्म आहे तो पहिल्यांदा ह्या ग्रामरमध्ये तुम्हाला सूचित करतो. तर ते ग्रामर असं आहे की अर्गला ही गोष्ट ज्याच्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट आडकाठी होणे म्हणजेच काय की तिथे सतत आपल्याला विरोध होणे. आपलं जीवन एखाद्या व्यक्तीचं म्हणजे आपलं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, मी तुमचं सांगत नाही, एखाद्या व्यक्तीचं जीवन सतत अडचणीचं, अडीअडचणीचं हेच तयार होऊन त्याच्यातून मार्ग मिळत नाही. आणि
अडचणी कमी होत नाही. अशा तऱ्हेने प्रथम अवस्थेमध्ये परत वाक्य ऐका. प्रथम अवस्थेमध्ये चांगला मार्ग सापडणं, त्यावेळेला धनस्थान, दशमस्थान, लाभस्थान ह्याच्यातून तुम्हाला मार्ग सापडत जातील, अशा तऱ्हेचा फलादेश त्याच्यामध्ये सूचित केलेला आहे. आणि कुठल्याही गोष्टीतून मार्ग न सापडणे, तिष्ठत राहणे, तिष्ठत बसणे, कुठल्याही त्याच्यावरती रेमेडीज किंवा तत्सम सतत संकटाला सामोरं जाणं, म्हणजे तृतीय स्थान, दशम स्थान आणि व्ययस्थान ह्याच्यामध्ये जर ग्रह असतील, मग ते 1 अंशाने भोगले असतील किंवा 1 कलेने भोगले असतील, तरी सुद्धा त्यांनी स्थान ग्रहण केलेलं असेल किंवा आहे असं समजावं. इथपर्यंत लक्षात आलं का तुम्हाला? सांगा. हो सर, पण जरा एकदा शुभचं परत एकदा सांगा ना. प्रथम स्थान शुभाचं असं आहे मॅडम, धनस्थान म्हणजे द्वितीय स्थान, दशम स्थान आणि लाभस्थान ह्याच्यामध्ये कोणतेही ग्रह असतील, हा. कोणतेही राहू, केतू वगैरे वगैरे वगैरे, हा. तरी सुद्धा ते त्या ठिकाणी शुभ अर्गला म्हणून त्याची नोंद करण्यात आलेली आहे. ओके सर. कळलं? सर 1 मिनिट ऐका ना. मग तुम्ही शुभ मध्ये 2, 10, 11 असे स्थान सांगितले ना, म्हणजे धन, दशम आणि लाभ. मग निगेटिव्ह अर्गला मध्ये 3, 10, 12 का 3, 8 येते? 10 की 10 आहे का? म्हणजे 10 पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघांमध्ये येतं का? नाही ऐका, हा. तृतीय स्थान, दशम स्थान आणि व्ययस्थान हा. या स्थानामध्ये कोणतेही ग्रह असतील, येस. ते शुभ ग्रह असतील किंवा Yes. अशुभ ग्रह असतील, हो हो. आणि त्यावेळेला सुद्धा तुमच्या एखाद्या जातकाच्या कुंडलीमध्ये जर अशी ग्रहस्थिती असेल, तर संकटामागून संकटे अशी जी उपस्थित होतात किंवा उभी राहतात, तर त्याला कारण काय असतं की आपल्या कुंडलीतील जी अर्गला आहे, तर अर्गला म्हणजे हर्डल्स, नाकाबंदी, सतत कुठल्याही कामामध्ये काम पूर्ण न होणे. तर शुभ अर्गला आणि वाईट अर्गला अशा 2 अशुभ अर्ग, वाईट म्हणजे अशुभ अर्गला, अशा त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. त्यानंतर इत्यादी ज्या अर्गला आहेत त्या ज्युनियर अर्गला म्हणून सांगितलेल्या आहेत, तर त्या पण शिकवणार आहे. त्याचा चार्ट मी तुम्हाला पाठवेन. मग त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. षष्ठ स्थानामध्ये 1 ग्रह आहे आणि अष्टम स्थानामध्ये 1 ग्रह आहे, तर ती सुद्धा एक प्रकारची अर्गला तयार होते. तर ती जर अर्गला तयार झाली तर सप्तम स्थानाचं फलित आपलं बाधित होतं, असा जेमिनीचा नियम आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मॅडम, की जेमिनी मध्ये एकही मराठीमध्ये व्याख्यान किंवा एकही नोट्स, एकही कार्यक्रम किंवा एकही जाहीर लेक्चर कुठेही तुम्हाला आढळत नाही किंवा उपलब्ध नाही. कळलं? तर हे नियम जे आहेत हे व्यवस्थित पाठ करून ठेवणे, त्याच्यावरती फलादेश देते वेळी अतिशय काळजीपूर्वक. म्हणून तर जेमिनीचा जो पाठ आहे तो कोणीही शिकवायचं भानगडीत पडत नाही. आणि तुम्हाला सांगतो, आता हा झूमचा क्लास आहे, जर तो समोरासमोर क्लास असेल ना, तरी सुद्धा मनुष्य निरुत्तर होतो. बरोबर आहे. असं आहे. तर इथे कंठस्थ भाषा असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी ते केलं जातं. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर, अगदी बरोबर आहे. कोणी शिकवत नाही. हा, आणि कोणी शिकवत तुमच्यासारखं कोणी शिकवत नाही, पण स्पष्टीकरण देताना वर्गातून पळून जातात. हो हो बरोबर. शिक्षकच पळून जातो. विद्यार्थी तर जातात पण शिक्षक पण पळून जातो. पण ठीक आहे. एनिवे, बरं, आता आपल्याला मूळ कुंडली बनवायची आहे. त्यात पूर्वी कोणाचे काही प्रश्न असतील तर सांगा, मी त्याच्यावरती विचार आपण करू. सर म्हणजे मी विचारू? हा, बोला. हा, चांगली अर्गला आणि वाईट अर्गला मध्ये 10वं स्थान एक कॉमन आहे का दोन्ही मधलं? हो, म्हणजे मग 10वं स्थान वाईट अर्थाने पण घ्यायचं आणि चांगल्या अर्थाने पण घ्यायचं. हा बघा, आता आणखी सांगतो तुम्हाला मॅडम. समजा द्वितीय स्थानामध्ये ग्रह नाहीत असं आपण समजूया, तर 10व्या स्थानाला कुठल्याही तऱ्हेचा धक्का लागणार नाही.
कळलं? हो सर. हॅलो? हा. हो पण सर. जर हा. समजा 10व्या स्थानाच्या समोरचं स्थान चतुर्थ स्थान आहे, तर हो. त्यामध्ये जर एखादा ग्रह असेल तर यदा कदाचित 10व्या स्थानाचं जे वर्किंग आहे ते वर्किंग काही काळासाठी थांबलं जातं. आणि अशी बरीचशी उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये संकटे उभी राहतात, उपस्थित होतात, असा भाग सांगितलेला आहे. म्हणून बऱ्याच पत्रिका आपण जेव्हा पाहतो तर त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला जेमिनी पद्धतीचं, अर्गला पद्धतीचं जर ज्ञान नसेल, अपूर्ण असेल, पूर्ण नसेल, तर त्यावेळेला आपल्याला फलादेश आपला करता येत नाही. हा थोडासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे आता सर, कळलं. कळलं? वही पेन घेतलेली आहे का बरोबर? हो सर. सर. हा. हो आता सर. कुंडली लावा आणि मुकेश भाऊ कुंडली लावा, मुख्य कुंडली लावा आणि नंतर आपण स्पष्ट ग्रहाचे पण लावू. बर. आता तुम्ही जर मास्टर झालेलाच आहात, काही प्रश्नच नाही, पण तरी सुद्धा आपण एक्सरसाइज करूया. लग्नेश हा कुठल्या स्थानात आहे? तर मिथुन राशीमध्ये द्वितीय स्थानामध्ये आहे. बरोबर आहे? आता द्वितीय स्थानामध्ये हा ग्रह असल्यामुळे इथे जो आरूढ येईल तो आरूढ कोण येईल? तर ग्रह येणार नाही. लक्षात घ्या, ग्रह येणार नाही. तर त्यापासून दुसरं स्थान जे आहे ते कर्क आहे. तर ह्याच्या जीवनाचा, ह्या व्यक्तीच्या जीवनाचा जो पिंड आहे तो पिंड कर्केचा आणि चर राशीतलाच असेल. आहे का बघा बरोबर? हो सर, बरोबर आहे. बरोबर आहे? मग तिथपासून कर्क लग्नाची कुंडली मांडावी आणि कर्क राशीची कुंडली मांडून त्याच्यामध्ये कर्क राशीचा जो काही आता ग्रह येईल, मला वाटतं शनी ग्रह सगळ्यात ऍडव्हान्स प्लॅनेट आहे. हो. तर हो कुंडली सर, मांडावी. शरीच येतोय आरूढ लग्नात हा. कर्केला. कर्केला. मग कर्क लग्नाच्या बाजूला सिंह. आत्माकारक ग्रह जो आहे तो शनी आहे. धनस्थान जे अमात्यकारक आहे शुक्र. ते सिंहेचं आहे. शुक्र. ते सिंहेचं आहे. त्याच्यानंतर पराक्रम स्थान जे आहे ते कन्येचं आहे. सूर्य. आणि चतुर्थ रवी स्थान येतो. सूर्य. तेच चतुर्थ स्थान जे आहे ते तुळे. तुळेचं आहे. हा. मंगळ. आणि पंचम स्थान जे आहे मंगळ. ते वृश्चिकेचं आहे. आणि षष्ठ स्थान जे धनु आहे नाही, पंचम राहिलं मध्ये, पंचम राहिलं. पंचम सांगितलं ना, पंचम स्थान जे आहे ते वृश्चिकेचं आहे. वृश्चिकेचं, पण त्याच्यातला ग्रह बुध येतो ना, ते पुत्रकार. तो आता नंतर हे विश्लेषण करूया आपण. बरं, फक्त तुम्ही काढून ठेवा. हो चालेल. अजून आपण नेमकी कुंडली मांडली नाही ना बोर्डवरती. ओके ओके. षष्ठ स्थान जे आहे ते षष्ठ स्थान आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ते धनुराशीचं येतं. आणि सप्तम स्थान जे दाराकारक आहे आणि षष्ठ स्थान ज्ञातिकारक आहे, तर सप्तम स्थान दाराकारक मकरेचं येतं. बरोबर आहे? बरं, आता कुंडली काढा मुकेश भाऊ जरा. आता तुम्हाला आणखी एक स्पष्टीकरण देतो. जर तुम्ही कोणाच्या बरोबर चर्चा करायला बसलात तर त्यांनी सांगितलं की राहू केतू का येत नाही, तर मी तुम्हाला उदाहरण देतो. तुम्हाला कल्पना आहे की हे राहू आणि केतू यांच्या दोन्ही ग्रहांच्या ज्या काही अंश आहेत, डिग्र्या आहेत, त्या समांतर असतात की नाही? हो काय सर. वाटतं? हो सर. मग समांतर असल्यानंतर आपण त्या कुठे मांडायच्या? मांडता येते? नाही, बरोबर आहे सर, कुठेच सांगते त्या. नाही येणार. नाही ना. म्हणजे याचा अर्थ का सांगतोय तुम्हाला मी, कधी कधी प्रतिप्रश्न करून लोक तुमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात. आता अशा वेळेला तुम्ही जर समजा असं सांगितलं नाही ना राहू केतू पण हे करूया, तर राहू केतूची सोय कशी होईल? कारण ते समांतर एकाच अंशामध्ये प्रवास करत असतात. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला राहू केतूचा संदर्भ याच्यामध्ये घेता येणार नाही. आणि जर समजा राहू केतूचा भाग घेतला तर त्यावेळेला तिथे अष्टम स्थानामध्ये एखादा ग्रह आला तर तो दाराकारक घडेल. मग नवम स्थानात काय टाकायचं? तिथे व्याख्याच नाहीये काही. कळलं? आता हे व्याकरण प्राथमिक का शिकवतोय तुम्हाला? जर कधी तुम्ही चर्चेला बसलात आणि तुमची परीक्षा घेण्याचा कोणी प्रयत्न केला
तर तुमच्यापाशी हे ज्ञान असणं आवश्यक आहे. गॉट इट? हो नाही तर सर. मग लोक काय करतात, आपली फिरकी करतात, आपली फिरकी घेतात. तर फिरकी घ्यायला कोणाला मदत करू नका, नाही तर मग ओ फिरकी वाली कर फिर आना नहीं फिर जाना असं होईल. कळलं का? काय लक्षात आलं? बर, आता होय सर. मुख्य स्पष्टग्रह लावा मॅडम. मुकेश भाऊ स्पष्टग्रह लावा. मग आता इथे लग्नस्थान जे आहे ते आपल्याला तिथे धरायचं नाही. लग्नस्थान न धरता आपण बघायचं आहे तर लग्नस्थान 15 अंशाचं आहे, ते जाऊ द्या. त्यानंतर सूर्य 15 अंशाचा आहे, चंद्र 10 अंशाचा आहे, मंगळ 13 अंशाचा आहे, बुध 11 अंशाचा आहे, गुरु 1 अंशाचा आहे आणि शनी 19 अंशाचा आहे. तर आता गुरु हा दाराकारक होईल, शनी हा आत्माकारक होईल, नाही का? हो सर. बरोबर आहे? हो सर. हो हो. हं. हो, आता अशा तऱ्हेने तुम्ही कुंडली मांडली तर पहिला ग्रह हा 19 अंशाचा आहे, म्हणजे तिथे कोणीही मतभेद करू शकणार नाही किंवा त्याचा हे काबीज करू शकणार नाही. म्हणजे तो कर्क राशीमध्ये आपण आत्माकारक ग्रह हा शनी आहे, इट इज कन्फर्म. बरोबर आहे? त्याच्या खालोखाल ग्रह आहे तो सूर्य आहे. सूर्य आहे की नाही? शुक्र सर नसेल. शनी 26 अंशाचा हा, आहे. शनी शनी 26 आहे 26 अंश आणि आणि शुक्र 19 अंश. 19 शुक्र आहे. 19 आहे का? अच्छा, हा. इथे दिसत नाही मला. हा हा मग शुक्र शुक्र. 19 आहे. हा. मग शुक्र हा अमात्यकारक आला, बरोबर आहे? हो सर. त्याच्यानंतर तिसरा ग्रह सूर्य आहे, हं. तो भ्राताकारक आहे, बरोबर आहे? नाही सर. होय होय, बरोबर आहे. तेरा मंगळ. हो हो सर, मंगळ आहे. बरोबर रवी आहे. हा, रवीच रवी आहे आहे. ना? हा, रवी आहे सॉरी, ना? रवी आहे, बरोबर 15 अंश. मग चतुर्थ बरोबर आहे. स्थानामध्ये मंगळ आहे, मंगळ. हम्म. नाही का? होय. मग हो. 5व्या स्थानामध्ये बुध आहे का? होय. हो सर. बुध. हो सर, बुध आहे, नंतर चंद्र, वा. मग गुरु. हा. हे आता एकदम महिला मंडळ एकदम पॉवरफुल झालंय. ठीक आहे, चला, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. बर, आता ही कुंडली मॅडम तुम्ही ती कुंडली बनवलेली आहे. बर, तर त्या ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर एक बघितलं होतं, त्या सॉफ्टवेअर मध्ये भरपूर चुका येतात, कळलं का? म्हणून बऱ्याच वेळेला सॉफ्टवेअर मध्ये चुका दर्शवलेल्या आहेत, तर ते सॉफ्टवेअर कॅल्क्युलेशनला मागे पडतं. म्हणून आपल्याला इथे आता विचार करायचा आहे. आता ही कुंडली मॅडम काढा आणि आता तुमच्याकडे स्वतःकडे त्या कुंडल्या आहेत कशा, तर आपण तयार आपण म्हणतो केलेले आहे आता आमच्या वहीत. आत्माकारक, अमात्यकारक, घाताकारक, मातृ पितृकारक, येस. पुत्रकारक, ज्ञातिकारक आणि दाराकारक. येस. दाराकारकला शेवट गुरु आहे, बरोबर आहे? होय. आता लक्षात घ्यायचं की आत्माकारक ग्रह इथे रास आलेली आहे चर, आणि ती रास जी आहे त्या राशीचा मध्ये आलेला आत्माकारक ग्रह हा शनी आहे. तर जातकाच्या जीवनामध्ये शनी सारखा ग्रह जर समजा आत्माकारक आला तर फलादेश कसा द्यायचा, त्यानंतर तो जो काही भाग आहे की त्या ह्याच्यातून आपण विचार केला तर त्याला अष्टम स्थान वगैरे काही धरायचं नाही, सप्तम स्थान धरायचं नाही, कारण सप्तम स्थानामध्ये गुरु उपलब्ध आहे, म्हणजे तो तिथे दाराकारकच असेल, कळलं? पण आत्माकारक ग्रहाच्या ह्याच्यामध्ये फलादेश देते वेळी राशीचा जर काही भाग विचारात आपण घेतला तर ती राशी चर आहे, आणि त्या चर राशीच्या अनुसरून जर आपण पाहिलं तर जातकाच्या जीवनामध्ये शनी ग्रहाचं जर विश्लेषण केलं किंवा नियम आपण जर लावले तर त्या ठिकाणी तुम्हाला शनी ग्रहावरतीच फलादेश द्यायचा असतो. तर तो फलादेश कसा आहे, तर त्यामधून जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच आत्माकारक हा ग्रह शनी असल्यामुळे जातक यदा कदाचित सोशल सर्व्हिसेस, कठीण कामामध्ये, बऱ्याच जबाबदाऱ्यामध्ये, सरकारमध्ये येण्याची संबंध त्याच्यामध्ये दर्शवली जाते. अधिक सम जातक हा निश्चितच हार्डवर्कर असेल, बऱ्याच गोष्टींचं कर्ज किंवा वादविवाद, कौटुंबिक स्थैर्य नसणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्याला मिळू शकतात.
अधिक कर्क राशी ही भावनिक आहे, तर जातकाच्या जीवनामध्ये शनी ज्यांचा ज्यांचा कर्केला असेल मूळ राशीमध्ये सुद्धा, म्हणजे आपल्याला पारंपरिक मध्ये बघितलं पराशरी, तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाला भावनिक गोष्टीमध्ये भरपूर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. बऱ्याचशा कुटुंबातील काही आंदोलन होतात. तसं हा आत्माकारक ग्रह जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच त्या ठिकाणी वाईट आंदोलन, भरपूर सामोरं जाणं, कर्जबाजारीपणा येणं, मोठमोठ्या उद्योगाशी समरित असणं, त्याच्यामध्ये राजकारण म्हणा किंवा इत्यादी गोष्टीचं त्याचा कल जो आहे तो त्याचा आत्मा कसा असेल तर तो शनी ग्रहाच्या अनुसार असेल. आलं लक्षात? पण इथेच जर समजा त्या ठिकाणी गुरुसारखा ग्रह असता तर त्यावेळेला तो गुरुचं प्राधान्य वेगळं असतं. रवी असता तर त्याचं मत वेगळं असतं. पण इथे आलेला आहे शनी, तर ह्या जातकाच्या जीवनामध्ये जो शनी सारखा ग्रह असतो तो स्वतः आनंदित राहू शकत नाही, दुसऱ्याला आनंद देऊ शकत नाही, आणि त्याच्यावरती हे लग्न आणि हा ग्रह आणि आत्माकारक ग्रह हा शनी असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या किंवा तत्सम काही गोष्टी घडण्याची शक्यता दर्शवली जाते. इथे ग्रहाला दृष्टी नाही, हे लक्षात ठेवावं. आता त्या राशीची दृष्टी जी आहे तर ती आपण बघितली होती, तर चर राशीची दृष्टी ही स्थिर राशीवरती जाते का? मग त्यातील स्थिर राशी कोणत्या आहेत? तर स्थिर रास जी आहे ती रास मूळ कुंडलीमध्ये आपण जर पाहिली तर मूळ कुंडली ही वृषभ लग्नाची होती, नाही का? होय होय. मग त्यावेळेला वृषभ लग्नाची कुंडलीमध्ये ती स्थिर होती. स्थिरची दृष्टी जी आहे ती ह्याच्यावरती जाईल, चरवरती जाईल. मग त्या ह्याच्यावरती आपण जर पाहिलं वृषभ ह्याच्यामध्ये चरवरती जाणार तर चरराशी कोणत्या आहेत? तर एक तर ती मेष चरराशी आहे, 7 ही चरराशी आहे, 4 ही चरराशी आहे आणि मकर ही चरराशी आहे. तर त्या दृष्टीचा विचार तसा करायचा. आता राशींचे नियम हे तुम्हाला पाठ हवेत. राशी काय दर्शवते हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण राशींचा फलादेश कसा सांगणार? दृष्टीच्या अनुसरून. आता त्यामध्ये आपण जर बघितलं तर राशींच्या जोड्या लावल्या तर राशींच्या जोड्यांमध्ये रास ही कर्क आहे, तिची दृष्टी जी आहे, नाही सॉरी वृषभ आहे तर ती शुक्राची आहे. तर शुक्राची रास ही जी स्थिर आहे ती चर राशीवरती दृष्टी टाकते. मग ती त्याचा मित्र आहे का? नाहीये. पण त्या दृष्टीमध्ये तो त्या ठिकाणी निश्चितच काही गोष्टीसाठी हा जातकाच्या जीवनामध्ये एखादा परिणाम जो आहे तो वाईट होण्याची शक्यता आहे. पण तीच शुक्राची दृष्टी सिंह राशीवरती, कुंभ राशीवरती जर असेल तर त्या ठिकाणी चर राशीवरती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तूळ रास ही शुक्राची स्वतःची रास आहे की नाही? बघा. होय. हो सर. मग त्यावेळेला तुम्हाला पोषक रास कोणती आहे? तर ती तूळ आहे. मध्ये काही जर विचारायचं आलं तर अवश्य विचारा, काही घाबरू नका, पण एक प्रश्न म्हणून विचारा, भलतं सलतं काहीतरी विचारू नका. तर त्या ठिकाणी तूळ रास ही कोणाची आहे? तर शुक्राची आहे, बरोबर आहे की नाही? मग त्या ठिकाणी तो जो काही भाग आहे तो चर राशीला तिथे पोषक असेल. फक्त याच्यात एकच लक्षात ठेवायचं, 3, 6, 9, 12 या राशी द्विस्वभावी आहेत, तर त्यांच्या एकमेकाच्या दृष्टी एकमेकावरतीच आहेत. त्याचं स्पष्टीकरण कुठेही दिलेलं नाही. आहे का? त्या चार्ट मध्ये बघितलं तुम्ही? तो चार्ट काढलात? हा? होय. मग हो, सर सर. 1 मिनिट ऐका ना. तर आता आपण म्हणजे ही लग्न रासच धरायची हा, आणि तिथे वृषभ रास आली, मग त्याची दृष्टी 4 वर येईल म्हणजे तृतीय स्थान, आणि नंतर 7 वर येईल जी षष्ठात आहे, आणि 10 वर येईल जी भाग्यावर आहे, असं म्हणायचं ना. मेष मागची तिला सोडणार ना. हा हा, आता हा ऐका 2 हा मिनिटं हा मॅडम. हा हा की तुम्हाला जो चार्ट दिलाय त्याच्यामध्ये हो हो वृषभ तुम्ही गेला स्थिर राशींच्या दृष्टी, हो तर होय स्थिर होय. राशींच्या दृष्टी चर राशीवरती आहेत का बघा. आहेत ना, आहेत ना. मग चर राशींच्या दृष्टी स्थिर राशींवरती आहेत का? हो आहे आहे आहे. आहे. हम्म. मग आता जर समजा तशा असतील, फक्त
3, 6, 9, 12 या हा. एकमेकाला दृष्टी बघतात. हो. दर्शवतात. हा ते दुसऱ्यामध्ये भेसळ हा म्हणजे पाहत- त्या द्विस्वभावाच्या राशी फक्त द्विस्वभाव राशींवरच दृष्टी टाकणार, चर हो. आणि इकडे जाणारच नाही स्थिरवर. हा. नाही जाणार. बरं, आता जर समजा त्या ठिकाणी एखादा ग्रह असेल, आता आपल्याला ही पत्रिका मी तुम्हाला मूळ पत्रिकेवरती सांगितलं. होय, आता होय. आकृतीवरती पण काही नियम आहेत ते तुम्हाला सुचवतो. पहिल्यांदा व्याकरण व्यवस्थित समजलं तर हो. पुढची वाचन जे बरोबर. आहे ते सोपं हम्म. जातं. नाही तर व्याकरण कळलं नाही तर ते सोपं जाणार नाही. हम्म. कळलं? बरोबर आहे. हम्म. आता काय गंमत आहे की याच्यामध्ये मतांतर आहे, म्हणून तर ते युट्यूबला किंवा त्याच्यामध्ये जे जेमिनीचा भाग जो आहे तो कोणीही फुल प्लेस मध्ये दर्शवलेला नाही, हम्म. तुटक दिलेला आहे. अतिशय ते शिकवतच नाही. कळलं? फक्त जाहिरात करतात की आमचा जेमिनीचा क्लास सुरू होणार आहे, पण क्लास कधीच झाला नाही. मी अगदी शिमला, हरिद्वार, लखनौ, वाराणसी सगळे जे ज्योतिषालय आहेत त्यांच्याशी संपर्क साधून पण त्यावेळेला अभी नहीं होगा, अभी नहीं, अभी बहुत समय लगेगा, 5 वर्ष झाली, समय लगेगा. मैं बोलो फिर कभी चालू करने वाले हैं तुम लोग? नहीं, हमारे आचार्य जो है वो अभी ठीक नहीं है, बाद में करेंगे. कळलं? बरं. असं. एनिवे, बरं, आता भाग असा आहे, आता ग्रहण सुरू झालेलं आहे 7:30 8:30 वाजले. हम्म. तर एक पंचांग करते आहेत, पंचांग विकतात. त्यांना प्रश्न टाकला होता गेले 4 दिवस की आजचं ग्रहण भारतात का दिसणार नाही. त्याच्यावरती एक अक्षराचा पण एका ओळीचा पण प्रतिसाद आलेला नाही. आता विचार करा, पंचांग करता मनुष्य जर तुम्हाला पंचांगाबद्दल तिथे लिहित नाही की हे जे ग्रहण आहे ते भारतात का दिसणार नाही, तर ह्याचा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवावं. ही टीका नाहीये, ही टीका नाहीये, हा परिचय आहे. की म्हणजे विचार करा, पंचांग छापणाऱ्या लोकांना भारतात का दिसणार नाही ह्याचं विश्लेषण द्यायला नको का? सांगा, द्यायला पाहिजे की नाही? होय, येणार आहे त्याला तर माहितीच पाहिजे. हा, काय म्हणता मॅडम? जे कोणी पंचांग तयार करणार आहे त्यांना तर ऍटलिस्ट त्यांनी जाणून घेतलं पाहिजे ना. त्यांनाच मेसेज केला, की बाबा काय आहे, पण नाही झालं. आता असं आहे, काही लोकांनी मोदींचा जो राम जन्मभूमीचा मुहूर्त काढला ना, त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले 10-12 लोक आहेत की हा मुहूर्त आम्हीच काढून दिला. आता नशीब व्हॉट्सअप आहे म्हणून माहिती पडतं की हा मुहूर्त कोणी काढला असेल किंवा कोणी नाही. प्रत्येक जण दावा करतो की हा मुहूर्त आमच्या गुरुजींनी काढून दिला. ठीक आहे बाबा, आम्ही काही मुहूर्त काढत नाही. म्हणजे हे असे फेकूचंद लोक आहेत थोडक्यात. डोळे उघडून ज्योतिष शिका असं आता मी जाहिरात करणार आहे. डोळे बंद करून ज्योतिष शिकू नका. ठीक आहे, आता आपल्याला फलादेश तुम्हाला शनीचा कळला. Yes, sir. एक प्रश्न विचारायचा होता. बोला, विचारा. हा सर, आपण स्थिर राशीचं शुक्राचं दृष्टी 4, 10 आणि 7 असं सांगितलं. तर मग 4 वरची आहे ती चंद्राची, म्हणजे ते म्हणून ती शुभ नाही, आणि 7 आहे ती शुक्राची स्वतःची रास, आणि 10 आहे ती मित्र रास आहे, म्हणून त्या याच्यावरची दृष्टी शुभ असं म्हणायचं का सर? हो हो. दुसरा भाग असा आहे मॅडम, आता आपण आरूढ लग्नाच्या दृष्ट्या ज्या आहेत ना त्या सुद्धा पाहू. कळलं? आता आरूढ लग्नाच्या दृष्टीमध्ये किंवा आरूढ लग्नाचा जो फलादेश आहे तो पहिल्यांदा आपण हे करू. आता अमात्यकारक आणि आत्माकारक ग्रह आपण शिकलो. आता अमात्यकारक ग्रह कोणता आहे? शुक्र आहे का? होय सर. हो. मग जातक अमात्याचा मुख्य भाग जो आहे तो धनस्थान आहे, प्रधान आहे, म्हणजे त्या ठिकाणी निश्चितच सल्लागार आहे. तर ह्या ठिकाणी आलेला अमात्यकारक ग्रह हा शनी ग्रह आणि शुक्र ग्रह ह्या एकमेकाच्या बाजूला ते आलेले आणि ते येणार. तसा काही तसा प्रश्न नाही, कारण का की जेमिनीमध्ये तिथे चॉईस नाही, जो जशा अंशावरती असेल त्याप्रमाणे. आता शुक्र हा धनस्थान प्रधान ग्रह आहे अमात्यकारक, तर तो चांगला आहे. म्हणजे ह्या कुंडलीला तिथे अपेक्षित कुठला ग्रह असू शकेल, तर त्याच्यापासून तो मनुष्य तिथे अपेक्षा ठेवू शकेल. तर तो ग्रह कोणता असेल, तर तो शुक्र असेल. आलं लक्षात? होय. हा, तो शुक्र ग्रह जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्या उपयोगाचा आहे.
तो शुभग्रह आहे, शनी हा पापग्रह आहे, त्याच्यावरती जबाबदाऱ्या भरपूर असतील. पण शुक्र हा धनस्थानामध्ये अमात्यकारक आहे, तर त्या बऱ्याचशा कुटुंबातील जबाबदाऱ्या, आर्थिक जबाबदाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या या पूर्णपणे शुक्राच्या अखत्यारीत असतील आणि शुक्रापासून त्या व्यक्तीला अतिशय चांगल्यापैकी फलादेश प्राप्त होईल. त्यानंतर भ्राताकारक ग्रह जो आहे तो सूर्य आहे का बघा त्याच्यामध्ये. होय. हम्म. हो, मग सूर्य. भ्राताकारक जर सूर्य ग्रह आहे तर त्या ठिकाणी याच्यापेक्षाही, या व्यक्तीपेक्षाही त्याचं भावंड हे सुदैवी असेल. सुदैवी असेल म्हणजेच काय की त्या ठिकाणी पराक्रम स्थान जे आहे ते भ्राताकारक किंवा बहिणीचा कारक म्हणून सांगितलेलं आहे. तर यदा कदाचित अशा तऱ्हेची पत्रिका असेल तर त्यावेळेला जातक स्वतः कमकुवत असतो आणि त्याच्यानंतर त्याची भावंड ही मजबूत असतात, पुढे असतात त्याच्यापेक्षा. कारण सूर्य हा तिथे प्रभावी ग्रह आहे, त्यामुळे तो त्यावेळेला तिथे तृतीय स्थानात आलाय. तर आपण जेव्हा कुटुंब पाहतो, यदा कदाचित कुटुंबामध्ये काही भावंडांचा मतभेद असू शकतात, वरचढ असू शकतात, एकमेकापेक्षा स्पर्धक असू शकतात, स्पर्धा करणारे लोक असतात. तर अशा वेळेला त्या ठिकाणी ह्याच्यापेक्षा ह्याचा भाऊ हा उजवा असेल असं आपल्याला फलित करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही मतभेद आहेत का तुमच्याबद्दल? तुम्हाला काही कळणं बाकी आहे का सांगा. कळालं. बोला. तर एक प्रश्न आहे. हा बोला. एका राशीमध्ये एकच ग्रह असतो का, दोन असते? हो. अच्छा, दोन येत नाही. त्यावेळी त्याच्यामध्ये कधी कधी युती नाही होणार. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. कधी होते कारण का की आपण जेव्हा ग्रहांची निवड करतो ना तर त्यावेळेला अकॉर्डिंग टू डिग्री. अच्छा, आता आपण बघितलं तर शनी हा सगळ्यात जास्त ऍडव्हान्स प्लॅनेट झालेला आहे त्या देशामध्ये. आपल्याला गेल्याला पण आपली चर्चा झाली होती सूर्य सिद्धांतामध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये जेमिनीमध्ये पण झाली होती. तर हे ग्रह सगळे विखुरलेले असतात आणि 7 ग्रहांचीच योजना आहे आणि 7 ग्रहांमध्ये शेवटचा जो काही सप्तम स्थान आहे ते दाराकारक म्हणून आहे. कळलं? तर ते पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह इथे जातकाच्या जीवनामध्ये येणारे ग्रह. आता थोडक्यामध्ये सूर्य इथे आलाय तर तो काही वाईट फलादेश देणार नाही, कारण तो भावंडा संदर्भातील ग्रह आहे असं समजायचं. आता जर समजा भ्राताकारक ग्रह मंगळ आला असता तर तो आणखी उजवा ठरला असता. पण आता चतुर्थ स्थान आपण पाहिलं तर चतुर्थ स्थानामध्ये मंगळ हा ग्रह आलेला आहे का आरूढ मध्ये? होय. हो सर. आलाय. मग तो आरूढ मध्ये जर चतुर्थ स्थानामध्ये आलेला आहे तर त्या ठिकाणी आई आणि वडील, तर तिथे तो एक तर स्थानामध्ये बलवान नाही. तर ज्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच तो मंगळ आल्यामुळे त्या ठिकाणी बरेचसे वादविवाद अशा अनेक गोष्टी घडण्याची शक्यता या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दर्शवली जाते. पण तिथेच जर सूर्य आला असता तर किंवा गुरु आला असता तर त्या स्थानाला कुठल्याही तऱ्हेचा वाईट तिथे फलादेश मिळाला नसता. हे जीवन आहे. हा जीवनाचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये जे जैमिनीमध्ये ग्रह येतात, जे तिथे विराजमान होतात, ते कसे होतात तर ते त्या अंशात्मक जे त्यांची गती असते म्हणजे आकाशामध्ये त्यावेळेला ज्या व्यक्तीचा जन्म होतो त्याला अनुसरूनच तिथे त्याचा विचार केलेला आहे. त्यानंतर तिथे आपण हे उदित लग्न जेव्हा ऋषभ होतं त्याच्यावरती त्याचा जन्म झाला. पण यदा कदाचित तिथे लग्न वेगळं असतं, सिंह असतं, तरी सुद्धा त्याच्यामध्ये आरूढ लग्न येताना त्याच्यापासून कितवा ग्रह किती आहे पुढे तर त्याच्यावरती आपण तिथे आरूढ लग्न निश्चित केलं असतं. कळलं? आता चतुर्थ स्थानामध्ये मंगळ जो आहे तो मंगळ चांगला फलादेश देणारा ग्रह चतुर्थ स्थानासंदर्भातील नाही. म्हणजेच काय की जातकाच्या जीवनामध्ये अकॉर्डिंग टू जेमिनी आरूढ लग्न हे जातकाला चतुर्थ स्थान वादग्रस्तच असेल आणि ग्रह जो आहे शनी तो सुद्धा त्या ठिकाणी परमिटेड नाही. म्हणजे तो अनेक जबाबदाऱ्या देणे. मग तिथे जातकाच्या जीवनामध्ये जे काही स्थैर्य हवं असतं, मालमत्ता हवी असते, यश हवं असतं, शांती हवी असते, सुख हवं असतं, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्याला त्या ठिकाणी सापडू शकत नाही, मिळू शकत नाही. त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये बरीचशी आंदोलनं होण्याची शक्यता दर्शवली जाते. आणि
आता मूळ पत्रिकेमध्ये आपण गेलो तर त्यावेळेला तिथे येणारी रास जी आहे ती कुंभ रास कुठेशी आलेली आहे, तर मूळ पत्रिकेमध्ये दशम स्थानात आलेली आहे. बरोबर आहे? हा बरोबर. त्याचा आरूढ जो आहे तो आत्माकारक लग्नस्थानामध्ये आलेला आहे. हो. कळलं? असं अच्छा. सुद्धा लॉजिक लावून तुम्हाला मूळ पत्रिकेतलं दशम स्थान ह्याच्याबद्दलच सुद्धा विवेचन करता आलं पाहिजे. आता हळूहळू येईल ते तुम्हाला. कळलं अच्छा. का? हे स्लो जायला लागतं, म्हणजे एकदम फास्ट जाऊन चालणार नाही. ओके, बरं, थँक्यू. आता आपण मंगळापर्यंत आलेलो आहोत, तर ते मंगळापर्यंत आल्यानंतर तुम्हाला काही प्रतिप्रश्न आहे का? सांगा. नाही सर. काही कळलं नाही असं? छान. बरोबर आहे? बरं. हो. आता अशा वेळेला तुम्ही आपण 4 स्थानं वाचली. त्या 4 स्थानामध्ये तुम्हाला 2 ग्रह जे आहेत ते म्हणजे शुक्र आणि सूर्य हे चांगल्या स्थितीतले ग्रह, चांगल्या स्थानातले ग्रह असं समजायला हरकत आहे का? चांगले. बरोबर आहे. हो सर. म्हणजे त्या जातकाच्या जीवनामध्ये त्याला पोषक असणारे ग्रह, त्याला सपोर्टिंग प्लॅनेट म्हणून त्या ठिकाणी शुक्र आणि सूर्य याचा विचार करायचा आहे. पण तो त्याच्यासाठी नसून तो त्याच्या भावंडासाठी आहे आणि धनस्थानासाठी शुक्र हा त्याचा स्वतःचा अमात्य कारक आहे. कळलं? मग कधी कधी एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती गरीब कुटुंबात जन्माला येते आणि भाऊ IAS किंवा IPS होतो, तर त्यावेळेला भाऊ होतो, तो स्वतः होत नाही. तर हे सुद्धा अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो आपल्याला तपासायचा असतो. काही जड जातंय का? कठीण वाटतंय का? नाही सर, चांगलं कळलं. छान. कळलं सर. कळलं बरोबर? हो. आता आपण पंचम स्थानामध्ये गेलो तर पंचम स्थान आलेलं आहे वृश्चिक येतं, आहे ना? हो. मग आता तिथे ग्रह आलेला आहे, तो ग्रह बुध आहे का? बघा. बुध आलाय. हो, बुध. येस. मग आता जर त्या ठिकाणी पौत्रादी ज्ञानम ज्याला आपण म्हटलेलं आहे, तर त्या ठिकाणी बुध हा ग्रह अत्यंत चांगला आहे, पॉझिटिव्ह आहे आणि तो त्या ठिकाणी आलेला ग्रह जो आहे तो स्थिर राशीतला आहे, नाही का? वृश्चिक राशी कशी आहे? स्थिर आहे. हो सर. मग जर स्थिर राशीतला आहे म्हणजे ह्या जातकाच्या याच्यामध्ये बुध ग्रह हा पंचम स्थानाशी निगडीत आहे. तर त्यावेळेला पंचम स्थानातून ज्या ज्या गोष्टी आपण पाहतो त्या गोष्टींचा विचार करून जातकाच्या जीवनामध्ये जो काही फलादेश त्याला मिळणार आहे तो रिलेटेड मर्क्युरी, म्हणजे तिथे कुठला दुसरा ग्रह हस्तक्षेप करू शकणार नाही. कारण का की जातकाचा जन्म जेव्हा झाला त्याच वेळेला बुध हा मंगळाच्या पुढे आहे, सूर्य हा त्याच्यापासून दूर आहे, तो पराक्रमात आहे, घाताकारक आहे आणि अशा वेळेला बुध हा पंचमात आलेला आहे. तर ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बुध हा ग्रह त्याला उपयोगी पडेल का पडणार नाही. म्हणजे कधी कधी एखाद्या व्यक्तीला भावंड सपोर्ट करत नाही, बहिणी सपोर्ट करत नाही, वडील सपोर्ट करत नाही, आई सपोर्ट करत नाही, पण त्याची मुलं जेव्हा येतात तर त्या मुलांपासून त्याला तिथे अपेक्षा ठेवायला किंवा अभिप्राय द्यायला हरकत नाही. म्हणजे कधी कधी माणसाचं जीवन 30-40 वर्ष लग्न झाल्यानंतर किंवा मूल झाल्यानंतर 25 वर्ष तरी त्या जातकाने तिथे अपेक्षा ठेवू नये. जे काही होणार आहे ते सगळं मुलांच्याच पासून त्या जातकाला एक पाठिंबा मिळू शकेल का मिळेल. कळलं? हे जेमिनीचे नियम आहेत. हा बोला. तर बोला म्हणजे बोला. इथे म्हणजे माझं थोडस जमलिंग झालं की इथे आपण वृश्चिकेमध्ये बुध हा विचार न धरता स्थिर राशीतला बुध स्थिर राशीतला बुध. हा बरोबर आहे. बोला बोला तुम्ही बोला. आणि तेच म्हणजे स्थिर राशीतला बुध आणि बुध हा शुभ ग्रह म्हणून तो पंचमामध्ये आपल्याला शुभ फळ देईल असं बघायचं. पण आता कसं आहे,
बुध हा युवराज आहे मुळातला, त्याची भूमिका युवराजाची आहे. हो कळलं का? दुसरा भाग असा आहे की पंचम स्थान हे संततीचं आहे, होय म्हणजे पौत्र पौत्रादी ज्ञानम. मग त्या ठिकाणी जर समजा एखाद्या जातकाला एखादा साधक, आपण साधक आहोत आणि समोरची व्यक्ती जातक आहे, तर साधकाने त्या जातकाला सांगितलं की तुला अपेक्षा फक्त तुझ्या संततीवरतीच विसंबून राहा, तर हा फलादेश आहे. मग बऱ्याच वेळेला माणसाला जेव्हा ज्ञान नसतं त्यावेळेला मनुष्य भरकटत जातो आणि त्यावेळेला तो फक्त त्याला आधार कुठून मिळतो, तर जेव्हा संतती वाढायला लागते, मोठी होते, आणि तसं जातकाला समाधान प्राप्त होतं. आणि अशा वेळेला जर समजा पंचम स्थानाचे जे कारग्रह आहेत ते गुरु आणि त्या ठिकाणी सूर्य आणि बुध हे जर ग्रह असतील तर ते पॉझिटिव्ह, शुक्र सुद्धा असेल तरी सुद्धा हरकत नाही. म्हणजे कुठला ग्रह कसा येईल, कोण येईल, त्याच्यावरती त्या स्थानांचं जे हे आहे फलादेश तो अवलंबून आहे. ओके. म्हणजे सर पंचम स्थानात मंगळ सारखा ग्रह आला असता तर मुलांकडून त्रास किंवा सपोर्टिव्ह नाही नाही, त्यांच्याकडे आता मिळणार असं म्हणू नाही, शकतो का? मुलं मोर ऍक्टिव्हेट असते बर चांगल्यापैकी. म्हणजे त्या ठिकाणी आता आपण जर बघितलं की बुध हा जो आहे हा वाणिज्य आहे. हो कळलं का? मग हो आता अशा वेळेला जर समजा तुम्हाला सल्ला द्यायचा असेल त्या जेमिनीवरून, तर त्याला तुम्ही सांगू शकता की मुलांची जी शाखा असेल तर ती शाखा वाणिज्यशी संबंधित असू शकेल. म्हणजे बरोबर उदाहरणार्थ ते कॉमर्स चार्टर्ड साईडला जाते. अकाउंट आहे, कॉमर्स हो हो कॉमर्स साईड. हो कळलं का? असं आणि आपल्याला मंगळ फलादेश असेल तर सांगायला टेक्निकल म्हणू टेक्निकलला. शकतो. येस येस. ओके पण आता इथं बुध आहे म्हणून आपण म्हटलं की मुलं चांगलीच किंवा मुलांचा सपोर्ट चांगला असेल असं म्हणतोय. तर मग मंगळ असतात हो तर अशा वेळेला जास्ती ऍक्टिव्ह असतील असं म्हटलं तुम्ही ते पण मान्य आहे. म्हणजे येस. बरोबर आहे. पण मग आणखीन त्यांचा सपोर्ट वगैरे कसा असेल किंवा ती त्रासदायक ठरू शकतात किंवा एखादी मुलं कधी कधी नाही ऐकत आई वडिलांचं काही अशा पद्धतीने असं म्हणू शकतो का आपण? मग आता असं आहे मॅडम, तुम्ही फार चांगला प्रश्न विचारलाय. तुम्ही 100 पत्रिका पहा, 1000 पत्रिका पहा, तुम्हाला मंगळाची जी कृती आहे ना ती कृती माणसाला नेहमी संकटात आणणारीच डोक्यात असते. टाकणार आहे. बरोबर आहे. होय हा. सर. आता निश्चितच त्या सर. हो. याच्यातून कसं आहे की मंगळाकडे 2 प्रकार आहे. अगर मांग के नहीं मिला तो छीन के लेंगे. छीन के लेंगे. होय. कळलं ना? बरोबर तशी आहे. होय. अग्रेसिव्ह नेचर आहे. हो. तशी ही मुलं वडिलांशी जमवून घेतील की नाही त्याच्याबद्दल संशय आहे. पण बरोबर बुध आहे. हो. हा असा ग्रह आहे, तो बुध ग्रह चाणाक्ष आहे. होय. बॅलन्सिंग नेचर आहे सगळं त्याचं ते. तो त्याच्या हितासाठी बरोबर हा आहे. हो. नेहमी आपल्या समोरच्या व्यक्तीला निश्चितच चांगल्यापैकी यश मिळवून देईल आणि यश मिळवेल. होय. बुधाकडे दोन्ही भाग आहेत. दोन्ही दोन्ही गोष्टी भाग आहेत. म्हणजे हो. असं आहे की एक तर गिव्ह अँड टेक पॉलिसी जी असते, तर बुध हा मीडिएटर आहे. बुध हा लौकिक पावणारा आहे. बुध हा जिथे जाईल तिथे रमून जाणारा आहे. हो. म्हणजे त्या ठिकाणी बुधाची जी चॉईस आहे ती अशी काही ठरलेली नसते. आता बरोबर आहे. त्यामध्ये त्याला परिस्थितीनुसार तो स्वतःला मोल्ड पण करून घेईल आणि तिथे व्यवस्थित ऍडजस्टही होईल. दुसरा भाग असा असतो मॅडम की बुधाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर एखादी व्यक्ती एखाद्या कुटुंबामध्ये कन्या राशीची किंवा मिथुन राशीची जन्माला आली आणि त्या पत्रिकेमध्ये जर आपला बुध आणि त्या व्यक्तीचा बुध जर चांगला असेल तर निश्चित ती व्यक्ती त्या कुटुंबाला आणि स्वतःला ती पुढे घेऊन जाण्याची शक्यता असते. बरोबर आहे. दुसरी आणि गोष्ट हो. की विवाह करतेवेळी सुद्धा जर एखाद्या स्त्री किंवा एखाद्या पुरुषाचा बुध आपण तपासला आणि तो जर योग्य असेल तर निश्चितच त्याचं हित कुठे आहे त्याला अच्छा. अनुसरून त्याच्या लग्न करण्याची चॉईस असते. चॉईस असते. ओके. त्याला प्रवृत्ती त्या दिशेनेच त्याची राहते. हो हो, म्हणजे आवर्जून बघा ओके. तुम्ही अवश्य बघा. कारण का की त्याची चॉईस म्हणजे त्याचा, आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो की त्याची आवड आहे. आवड. हो. आवड आवड आणि निवड निवड सगळ्याच. होय होय. सगळं. बुध बरोबर. हा हो. असा ग्रह आहे, तो अशा रीतीने अभ्यासला गेला पाहिजे. बुधाचं बरोबर. मत असं आहे की माझं हित कशात आहे. तर तसं मंगळ जर आला तर मंगळ हा हितकारक नाही, तो लोकांना आणखी त्रास देणार आहे आणि नंतर तो तिथे तयार होणार आहे. बरोबर. आलं लक्षात सर. धन्यवाद सर. खूप छान सांगितलं सर. तर अशा तर तऱ्हे जसा तो पुत्रकारक म्हणून महत्वाचा ठरतो किंवा आपल्याला Yes. फायदेशीर ठरतो, तसा तो हो आत्माकारक जरी आला
तरी तो हो. स्वतःला आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने पुढे नेईल ना. आता जर समजा आपण विचार असा केला मॅडम की मंगळ हा ऍडव्हान्स आहे जन्माच्या वेळेला आणि तो लग्नस्थानक आत्माकारक म्हणूनच आलाय असं आपण समजू, एक लॉजिक समजू. लॉजिक हा. फार महत्वाचं आहे. हा. तर त्यावेळेला तो करारी असेल. मी म्हणेन तो कायदा माझंच वर्ष मीच सगळं करणार. म्हणजेच काय की तिथे तो आत्माकारक जरी झाला तरी त्याचं आयुष्य हे नेव्हर डिपेंडेंट असेल. तो लोकांना डिपेंडंट ठेवेल. म्हणून आपण सुरुवातीला जेव्हा लेक्चर घेतलं होतं तेव्हा सांगितलं होतं की सूर्य, गुरु हे 2 ग्रह, तिसरा मंगळ हा जर आला तर त्या ठिकाणी जातक हा एक प्रकारे वेगळ्या धर्तीवरती असतो. म्हणजे त्याचे जे काही विचार आहेत ते भिन्न आहेत. म्हणजे मंगळ हा स्वतः धाडस करून काहीतरी आणणार करून. हम करे सो करे. हो, हम करे सो कायदा हे तर ठरलेलं आहे, नियम आहे. मग आता पंचम स्थान हे आपण पाहिलं तर तिथे बुध ग्रह आलेला आहे. तर त्या बुधावरती ह्या जातकाने तिथे विसंबून राहावं का राहू नये असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही काय म्हणाल सांगा. अगदी स्पष्टपणे मत मांडा. तो विसरून राहायला हरकत नाही, हम्म. कारण तो अरेरावी करणारा ग्रह नाही. एक तर बुद्धी वापरून चालणारा ग्रह आहे आणि तो युवराज असल्यामुळे तो पॉलिटिकली सगळ्यांना धरून त्याप्रमाणे कृती करेल. म्हणजे आई वडिलांना पण सांभाळेल अपत्यकारक. आणि फायनान्सच्या दृष्टीने पण तो चांगला ठरेल ना. बरोबर. हा बुधा सांगतो तुम्हाला बुधाचे विचारच मी तुम्हाला बुधाचा पायगुण सांगतो. एक म्हणजे आता विषय निघालाय म्हणून एखाद्या कुटुंबामध्ये बुधाची व्यक्ती जर जन्माला आली तर ती आणखी बरीचशी भावंड घेऊन जन्माला येते. हे पण लक्षात ठेवा. एक तर कधी कधी असं असतं की त्या कुटुंबाचा लौकिक विकास हा बुधापासूनच होतो. ज्या कुटुंबामध्ये समजा एखादी व्यक्ती जन्माला आली आणि ती बुध रिलेटेड असेल तर निश्चितच त्या जातकाच्या जन्मामुळे त्या व्यक्तीच्या जन्मामुळे त्या कुटुंबाचा विकास हा ठरलेला आहे. बरं, कधी कधी असं होतं, म्हणजे मी विषय म्हणून सांगतो, कधी कधी असं होतं की एक वेळेला पैसे जातात पण प्रगती थांबत नाही. गॉट इट? हो सर. हा भाव आहे. नमस्कार सर. अं, नमस्कार सर. नमस्ते 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 तर बोला. माझा अगदी छोटासा प्रश्न आहे की याच ठिकाणी बुध हा जर मीनेचा असता तर फलितामध्ये काही न्यूनता आली असती का? नाही, मी समजा मिनेला इथे येणारच नाही. मिनेला कसा येणार, कारण इथे कर्कच लग्न आलेलं आहे, तर तो मिनेला कसा जाणार? नाही, आता समजा कुंडली अशा पद्धतीने फिरली असेल आणि सांगतो त्या मी. ठिकाणी आहे माझ्याकडे उत्तर आहे. वृश्चिक लग्न ओके आलं ओके, असतं. धन्यवाद. नाही, हा वृश्चिक लग्न माझ्याकडे सगळी उत्तर आहेत. मी असं नाही की पान उघडले वाचतोय तुम्ही लिहून घ्या अशी भानगड नाही आपल्याकडे. आपल्याकडे एकदम डायरेक्ट हे आहे. तर त्या ठिकाणी समजा वृश्चिक लग्न आलं असतं तर पंचमामध्ये बुध आला असता असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर आहे? हा. आता कसं आहे माहितीये का की कायद्याचे जे अभ्यासक असतात ना तर त्या कायद्याच्या मध्ये काही त्रुटी असतात आणि त्या त्रुटी काय सांगतात की तुमचा हा कॉलम जो आहे तो चुकीचा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार आहे. मेनेचा बुध जरी आला तरी सुद्धा तो बुध 420 करून सुद्धा पुढे आणणारा असतो, येणारा असतो. कळलं? पण बर याच्यामध्ये बर जे आपण जे आरूढ काढलेलं आहे तर त्याच्यामध्ये नीचत्व आणि उच्चत्व नाही. अच्छा अच्छा अच्छा, ओके धन्यवाद. मी तुम्हाला आलं एक संदर्भ देतो साहेब तुम्हाला. मी पहिला पिटिशन फाईल करायचो. बऱ्याच पिटिशन फाईल केल्या हायकोर्टामध्ये. काय समजलं? अन्यायाच्या हा. विरुद्ध, घराच्या विरुद्ध बरेच. एक पिटिशन फाईल केली ते मॅजिस्ट्रेट जाम भडकले आमच्यावरती. हा. सॉरी, जज. बरं. त्यांनी आम्हाला दंड लावला 40 लाख रुपये. किती? का? की तुम्ही हे सारखी पिटिशन फाईल का करता? तुमचा उद्देश काय? 40 लाख रुपये दंड लावला. त्याच्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टामध्ये गेली 18 वर्षाची केस पेंडिंग आहे. किती? अजूनही? अजूनही 18 वर्ष झाली. बाप. 2008 सालची केस आहे मला वाटतं. हम्म.
तर मी अशा अनेक केसेस पिटिशन फाईल केल्या होत्या. अनेक उपोषणासाठी लोकांना आणलं होतं. अनेक वेळेला आझाद मैदानला उपोषणं केली होती. तर आमचं जीवनच असं गेलेलं आहे. हम्म. तर त्याला कारण काय आहे की आमच्या कुंडलीमध्ये अशाच ऍक्टिव्हिटीज आहेत. कळलं? आणि त्यातली एक ऍक्टिव्हिटी म्हणजे ही फ्री मजा आम्हाला ज्ञान देणं, हे पण त्यातलंच आहे. हे पण एक आपलं कर्तृत्वच आहे म्हणा समजा. जे आहे ऍक्टिव्हिटी ते. मधला हा एक प्रकार आहे. हा. ओके, धन्यवाद. कसं आहे, नाना पैलूने आम्ही घडलेलो आहोत. एक तर केस अशी होती की पोलिसांना घरं मिळाली पाहिजेत, त्याच्यासाठी पिटिशन फाईल केली होती. तर ती पास झाली. ती त्याच्याच बरोबरची होती आणि पोलिसांना हक्काचं घर मिळालं पाहिजे, ही पिटिशन पास झाली. आणि पोलिसांना हक्काचं घर अलॉटमेंट मध्ये म्हाडाच्या कोटा मिळेल असं हे केलं होतं आणि ते झालं, सक्सेस झालं. तिथे काही गोष्टी चुकीच्या पण होतात, काही गोष्टी चांगल्या होतात, चालतात. दुनिया आहे. तर आता तुम्हाला मीन राशीचा संदर्भ मी तुम्हाला सांगितला, बरोबर आहे? धन्यवाद. धन्यवाद. आणखी काही? आता आपण षष्ठ स्थान बघितलं. ही कुंडली जस्ट तोंड ओळख आहे. आता परत आपल्याला आणखी चांगलं शिकायचं. बरं, मुकेश भाऊ तुमचा क्लास आहे का? काय म्हणलं? हा, ठीक आहे, ठीक आहे. दुसरं काय बोलताय तुम्ही? आरूढ लग्नाप्रमाणे आपण जर बघितलं तर बुधाचा आपण जसा विचार केला तर बुधाच्या राशी आरूढ लग्नामध्ये म्हणजे मिथुन रास व्ययस्थानात येते आणि कन्या रास तृतीय स्थानात येते. तर मग त्याची पण त्याच्याबरोबर फळं मिळणार का? नक्की मिळणार. त्याचा आता पुढच्या स्टेपला टाकणार ना. आत्ताच कसं सांगणार? हा आता ग्रामर सुरू आहे. त्याची पण प्रश्न आला म्हणून विचारलं. हो, नाही हरकत नाही. त्याची पण उपपद काढून तो कुठे कसा आहे त्याच्याबद्दल पण भूमिका सांगणार आहोत आपण. त्याची उपपद काढणार. तो अजून कार्यक्रम बाकी आहे, अजून अक्षता पडलेली नाहीये. कळलं? हो, अजून अंतरपाठ आहे. बर, मग आता षष्ठ स्थानामध्ये आलेला ग्रह कोणता आहे? त्या ठिकाणी चंद्र. मग तो ज्ञातिकारक आहे. आता ही व्यक्ती जी आहे ही ज्ञातिकारक मध्ये निश्चितच नाती-गोती सांभाळून आणि त्याचं जे काही कार्य आहे ते करूनच तो काम करेल. म्हणजे त्या ठिकाणी चंद्र सुद्धा आहे, तो वाईट फलादेश देणार नाही. पण हाच चंद्र जर समजा पराक्रम स्थानामध्ये असता तरी सुद्धा त्या ठिकाणी भावंड असतील तर ती कशी असतील? तर सौम्य असतील. कळलं? चंद्र हा सौम्य आहे. तो जर धनस्थानामध्ये अमात्यकारक असता तरी सुद्धा हरकत नसता. तो चतुर्थ स्थानामध्ये मातृपितृच्या याच्यामध्ये असता तरी सुद्धा हरकत नाही. कळलं? आता इथे दाराकारक ग्रह जो आहे, आता आणखी स्पष्टीकरण पुढे देणार आहे. आता दाराकारक हे फक्त ट्रायल आहे. कळलं? अभी हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर दाराकारक ग्रह हा गुरु आलेला आहे. म्हणजे निश्चितच ह्या जातकाच्या जीवनामध्ये गुरु हा ग्रह जातकाला अतिशय चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवणारा आशावादी, आशाकारक ग्रह आहे. गुरुपासून भरपूर आशा ठेवावी असा संकेत ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. जर गुरु आपल्या ह्या कुंडलीमध्ये, मूळ कुंडलीमध्ये जर व्यवस्थित नसेल तर त्या ठिकाणी जातकाला आपल्या आशा, आकांक्षा, विचार, प्रगती याबद्दल काही बाधा निर्माण होतात. पण ह्या कुंडलीमध्ये दाराकारक ग्रह हा शुभ आला असून त्या ठिकाणी जातकाला एक पर्याय किंवा त्याची सुरुवात ही गुरुग्रहापासून होऊ शकते, असं आपल्याला जातक म्हणून त्याला फलादेश सांगायला हरकत नाही. आपण साधक आहोत, तो समोरचा जातक आहे. इथपर्यंत लक्षात आलं? बऱ्याच कुंडल्या आपल्याला पुढे वाचायच्या आहेत. म्हणजे सर ह्या व्यक्तीचं लग्न झाल्यानंतर त्याची प्रगती चांगली होईल असं म्हणू शकतो का सर आपण? येस, प्रगती, लग्न हा फार महत्वाचा विषय आहे मॅडम. बऱ्याच वेळेला जे ऐश्वर्य, जे सुख
आपण माहेरी किंवा आपल्या मूळ याच्यामध्ये पाहत नाही, तर ते लग्न झाल्यानंतर आपल्याला चांगल्यापैकी उपभोगायला मिळतं. मिळतं. बऱ्याच कुटुंबामध्ये आम्ही पाहिलेली आहेत, आमचे मित्र आहेत की जे कष्टाळू होते, लग्न झालं आणि त्यांची जी प्रगती झाली आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही, 5-5, 700 कोटी रुपये कमावलेले आहेत. आणि दळवी साहेबांना ती व्यक्ती माहिती आहे. काय दळवी साहेब? हो सर, हो बोला बोला. माहिती आहे. मी नाव सांगत नाही, पण तुमच्या माझ्या परिचयाची आहे. हो येस त्या येस ह्याच्यामध्ये जो मनुष्य तुमच्याकडे नोकरी मागायला आला होता, ती हो. व्यक्ती आज 700 कोटी रुपये 800 कोटी रुपयाची आहे. म्हणजे विचार करा, लग्न झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कसा बदल आला. बदल असं आहे. तर हे बदल जे आहेत ते आपल्याला अकॉर्डिंग टू जेमिनी पद्धती हे आपल्याला करावे लागतात. ठीक आहे. बरं, आता असं आहे की मला क्लास मुकेश भाऊंच्या हातात द्यायचा आहे. तर आता आपल्या हळदणकर मॅडम आहेत, त्यांचा विचार आपण ऐकूया. त्याच्यानंतर चव्हाण मॅडम त्यांचे विचार सांगतील. तर चव्हाण मॅडम, तुम्ही तुमचे विचार पहिला मांडा, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. तर तुम्ही खूपच छान सांगितलं सगळं. फक्त मला एक विचारायचं, जी महादशा सांगितली ना, ती लग्न कुंडलीवरून घ्यायची की ह्याच्यावरून घ्यायची? आपण लग्न कुंडली कुंडली. मांडतो जे लग्न कुंडली. कुंडलीवरून. लग्न हा. तर लग्न कुंडली जी महादशा आहे, पण सांगितलं. हा. भाग्यस्थानामध्ये जे येतं त्याच्या सेकंड हाऊस दुसरं. मध्ये म्हणजे दशम स्थान, येस तिथे महादशा 1 वर्षाची धरायची, जी राशी असेल ती. येस. छान सांगितलं. नंतर दृष्ट्या सांगितल्या ज्या चर राशीच्या स्थिर राशीवर आणि स्थिरच्या चरवर आणि द्विस्वभावची द्विस्वभाव अशी आहे. अर्धला पण 2, 10, 11 चांगली, 3, 10, 12 वाईट. अर्गला मॅडम जर तपासता आली नाही ना, तुम्ही कितीही डोकं फोडलं आणि तुमच्या समोरच्या व्यक्ती काही आहेत तुम्ही अनुभव घेतलेल्या, जंग 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 पछाडलं तरी सुद्धा त्या ठिकाणी नाही होणार. बरोबर आहे. अर्गला लागलेली आहे ती. ती अर्गला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यांना विनंती आहे. बोला तुम्ही. नंतर 6-8 मध्ये अर्गला तयार होते, ते सप्तम स्थान फलित बाधित होतं असंही सांगितलं तुम्ही. आणि नंतर मग ग्रह घेतले सगळे. पहिल्या स्थानामध्ये शनी आत्माकारक काय करू शकतो. दुसऱ्या स्थानातला अमात्य शुक्र सुखाई देतो. रवी आहे 3rd हाऊस मध्ये. चतुर्थात मंगळ आहे. पंचमात बुध आहे. षष्ठात चंद्र आहे आणि सप्तमात गुरु दाराकारक आहे. हे सगळं छान सांगितलं. तर समजलेलं तर आहे. आता पुढचं पण शिकायचं आहे, अजून इंटरेस्टिंग आहे सगळंच. तर तुम्ही खरंच खूप छान शिकवलंय आणि असं कोणी शिकवत नाही आता. तर इतकं सोप्या हळूवार पद्धतीने सगळं सांगितलंय, त्याच्यामुळे लोकांना पण नक्कीच कळलेलं आहे. तर तुमचं म्हणजे किती धन्यवाद मॅडम, तेवढे कमी आहे. थँक्स सर. धन्यवाद. बरं, आता हळदणकर मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर. आत्ताच आमच्या माननीय गीता मॅडमनी ऍज अ शिक्षिका या दृष्टिकोनातून सुद्धा आणि विद्यार्थिनी या दृष्टिकोनातून सुद्धा काय सरांनी सांगितलं आणि आम्हाला काय कळलं याची चर्चा केली. त्या 2-3 गोष्टी म्हणजे ज्या त्यांनी सांगितल्या की महादशा कशा धरायच्या, त्यानंतर दृष्ट्या कशा धरायच्या. मुळात आपण ग्रहांवरून दृष्ट्या धरत नाही, राशीवरून धरतोय याचं स्पष्टीकरण सरांनी पहिलंच दिलं. आज परवा आपल्याला इंट्रोडक्शन झालेलं होतं. आज त्याच्या अजून एक स्टेप पुढे जाताना कुंडली कशी तयार करायची याची एक रिव्हिजन घेतली आणि ही रिव्हिजन करत असताना ऋषभ जगनाची कुंडली घेऊन ऋषभेचा मालक स्वामी हा दुसऱ्या घरात धनात बसलेला असल्यामुळे या आरूढ लग्नाचं लग्न 3रं स्थान म्हणजे कर्क राशी आली आणि त्याच्यावरून आपण आत्माकारक, अमात्यकारक, धाताकारक, मातृकारक, पौत्रकारक
ज्ञातिकारक आणि ताराकारक अशी आपण ओळीने सगळी मांडणी करून घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून आपण सगळे अंशात्मक उतरत्या क्रमाने मांडून घेतले, त्या घराला दिले आणि त्याप्रमाणे त्या घरामध्ये आपण बसवले. हे बसवत असताना आपल्याला एक चांगला दृष्टिकोन सरांनी असा दिला की जो आपल्याला प्रत्येकाला लक्षात ठेवायला पाहिजे की कोणता ग्रह कोणत्या घरात बसल्यानंतर तो चांगली फलितं देऊ शकतो. सूर्यासारखा ग्रह कोणत्याही घरात बसला तर तो शुभ किंवा पराक्रमी किंवा प्रतिष्ठा देणारा म्हणून तो आपल्याला फलदायीच ठरेल. पण मंगळासारखा ग्रह मात्र कोणत्याही घरात जाऊन बसला, उदाहरणार्थ चतुर्थाच्या घरात बसला, तर मात्र तो वाद निर्माण करेल आणि जातकाच्या शांत जीवनामध्ये गढूळता निर्माण आणून अशांत असं जीवन करून टाकेल. म्हणून शुक्रासारखा ग्रह, बुधासारखा ग्रह, गुरुसारखे ग्रह हे जेव्हा कुंडलींच्या ह्या पहिल्या 7 घरात बसतात तेव्हा ते आपापल्या स्थानाप्रमाणे आपापल्या गुणधर्माप्रमाणे जातकाला शुभ जीवन देऊन जातात. अर्गला कोणती चांगली याच्यासाठी सुद्धा मॅडमने उल्लेख केला की 3, 10, 12 ही अशुभ अर्गला आहे, तर 2, 10, 11 ही चांगली अर्गला आहे. हे आता 2 सरांनी उल्लेख केला आणि अजून 2 अर्गला सरांनी गेल्या वेळेस शिकवल्या होत्या. आता ते पुढच्या पिरियडला पुन्हा घेणार आहे, त्यामुळे मी त्याचा उल्लेख नाही करणार. पण इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की याच्यातली 10 मकर राशीची अर्गला दोन्हीकडे कॉमन आली आहे, शुभ आणि अशुभ अशी जरी असली तरी त्याच्या समोरचं स्थान तिथे जर ग्रह आला तर त्याचा परिणाम होऊन अर्गला ही बिघडू शकते, असा एक आपण दृष्टिकोन घेतला. तर अशा पद्धतीने कोणते ग्रह कुठे बसावेत ते आपल्या गुणधर्माप्रमाणे त्या घराला मार्ग देतील आणि जातकाला सुख देऊन जातील. याचा आपण आरूढ लग्नामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आहोत. हे झालं आजच्या लेक्चर बाबत. मी सर अजून फक्त 1 मिनिट बोलू का? बोला. आज चालू झालेल्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या गुढीपाडवा आहे, त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात उद्या होणार आहे. पण मला मात्र आजच्या दिवसात थोडस असं नमूद करावंसं वाटतं सर की नवीन वर्षाची सुरुवात करताना आणि मागील विषयाची अभ्यासाची पानं चाळताना त्यातलं किती घेऊन आपण पुढे जायचंय, किती खाऊ आपण व्हरायटी ऑफ खाऊ आपण सोबत घेतलेला आहे याचा विचार करताना खरंच वर्षभरात जेवढ्या पद्धती आणि जेवढी दालनं आम्हाला खुली केली, या सगळी दालनं बघता आपल्याकडे ती केवळ दालनं न राहता आता भांडार तयार झालेला आहे हे कळून चुकलेलं आहे. त्याची निव्वळ यादी करायची म्हटली ना सर तर ती मारुतीच्या शेपटीसारखी लांब लचक होईल. मारुतीच्या शेपटीनं केवळ लंकेस वेढा घातला होता, पण या माहितीच्या स्फोटाने मात्र ज्योतिषशास्त्रातले दिग्गज सुद्धा हादरले असतील. आणि म्हणूनच सुरुवातीच्याच पिरियडमध्ये तुम्ही किती लोक खऱ्या प्रामाणिकपणे लेक्चरसाठी बसतायत आणि किती चौर्य करण्यासाठी बसतायत याची तुमची चाणाक्ष वृत्ती आमच्या नजरेतून सुटत नाही. माझ्यासारखी 3-4 वर्ष अभ्यास करणारी माणसं सुद्धा तुमच्या या वेगवेगळ्या शिकवण्यातून आपले प्रश्न किंवा आपल्या समस्या कशा सोडवाव्यात याबाबत खरंच चांगल्या अर्थाने समर्थ होत आहेत हे मी माझ्यापुरतं तरी नमूद करू इच्छिते सर. वर्षभरात तुम्ही इतके विषय शिकवले सर की एकच विषय 2-2 पद्धतीने तुम्ही शिकवलात. कुंडल्यांच्या लग्नानुसार कुंडल्या तपासणं, राशीनुसार कुंडल्या अभ्यासणं आणि विधिलिप्ती प्रारब्ध म्हणून पुन्हा कुंडल्या आणि ग्रह यांचा अभ्यास करणं, या दोन्ही पद्धतीतून राशी आणि ग्रह यांच्यातून आपण अभ्यास कसा करावा हे तुम्ही खूप चांगलं शिकवलं सर.
सप्तशलकाचं सुद्धा नवपंचम योगातून नक्षत्र यांची मांडणी आपण कशी शोधायला पाहिजे ही शिकवली. मला आणखी एक उल्लेख करायचे सर असा की टॅरोट कार्ड तुम्ही यावर्षी सेकंड टाइम शिकवलं आम्हाला, आणि हे टॅरोट शिकवताना तत्वनिहाय कार्डांचं बायफर्केशन सुद्धा करून दिलं, आणि त्याच्यातून सुद्धा थिअरटिकली म्हणजे पायरी पायरीने आपण टॅरोटचा अभ्यास कसा करावा. मी खरं टॅरोट करत नाही, पण मागे वळून बघताना मला हे जाणवलं की पहिल्यांदा आपण मोठी मोठी कार्ड घेतली, आणि आता मग तो शब्द विसरले, पण आता ह्या वेळेला तुम्ही तत्वनियम म्हणजे जलतत्वाची कार्ड, अग्नितत्वाची कार्ड, वायुतत्वाची कार्ड असा घेऊन तो विषय आम्हाला समृद्ध करून सांगितला. आणि बरेचसे आमचे विद्यार्थी टॅरोट कार्डाचा अभ्यास करून त्याच्यावर थोडंसं व्यवसाय करत असतील, त्यांना खूप चांगली दृष्टी तुम्ही दिली. कारण मी करत नसताना सुद्धा मला याच्यातून दृष्टी चांगली मिळाली, आणि मी सुद्धा रोजच्या रोज टॅरोट थोडं तरी त्याचा मागोवा घेते आणि आजचा दिवस कसा जाईल याचा अंदाज घेते. हे माझ्या दृष्टीने मला दैनंदिन जीवनात टॅरोटचा खूप माहितीपूर्ण असा अभ्यास मिळालेला आहे. अलीकडेच आयोजित केलेली षोडश वर्गाची व्याख्यानं ही सुद्धा कुंडलीतील अचूकतेकडे नेणारी अशीच होती. एकाच पत्रिकेचा आधार घेऊन कुंडलीतले इतर नातेसंबंध आपण कसे सोडवायचे, त्यांच्याशी नातेसंबंध कसे असतील याचा अभ्यास करायचा. हे षोडश वर्गातून शुभ अशुभ घटना आणि त्याचा मागोवा हा कसा घ्यायचा हे पण तुम्ही खूप चांगलं सांगितलं सर. अगदी मला असं जाणवतंय की विद्यार्थ्यांच्या शंका आणि त्यांना येणाऱ्या अडचणी या लक्षात घेऊन त्यांना छोटे छोटे मार्ग सुद्धा दिले. त्यातला एक खूप चांगला मार्ग म्हणजे कॅन्डल ऑफ लाईट मधून हिलिंग कसं घ्यायचं हा एक छोटासा उपक्रम घेतला, आणि तो आम्हाला खूपच मार्गदर्शक आहे. आम्ही त्याचा उपयोग करून घेतो. आणि आता मी आवर्त घेते, आणि आत्ताच्या या शेवटच्या 3 चालू असणाऱ्या सूर्यात सिद्धांत, जेमिनी पद्धती आणि झेवी ह्या 3 पद्धती म्हणजे या ज्योतिषशास्त्राच्या संपूर्ण वर्षातल्या पर्वणीची लेक्चर आहे की ज्याच्यासाठी विद्यार्थी खूप उत्सुक आहेत, जिज्ञासू आहेत, अलर्ट आहेत, आणि ह्याच्यात जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि तितकंच तुम्ही भरभरून देताय, तेव्हा हे सगळ्या वर्षाचं फलित किती घ्यावं आणि तुम्ही किती द्यावं याला दोन्हीकडे लिमिट नाहीये. तेव्हा सर नवीन वर्षासाठी तुम्हाला अधिक सुदृढ आरोग्याची आणि दंड तुमचं जे ज्ञान आहे ते भरभरून अजून मिळावं याच्यासाठी शुभेच्छा देते, आणि आमच्या विद्यार्थ्यांतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. 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 असं आहे की उद्या गुढीपाडवा आहे, तर उद्या नवीन आरंभ जो करण्याचा विचार आहे तो चव्हाण मॅडमचा क्लास उद्यापासून नवीन सुरू होणार आहे. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांच्यासाठी तो राखीव ठेवला होता, म्हणून मंगळवारचा जो क्लास आहे तो त्यांचा असेल, आणि त्यांचा क्लास उद्या संध्याकाळी 7:30 वाजता असणार आहे. बरं, आता कुबल मॅडम तुम्ही तुमचं समारोप सांगा. सर आता ऐका ना, समारोप मी करते, पण माझं म्हणणं थोडक्यात म्हणजे फक्त आभार मानू का, कारण प्रत्येक वेळेस आपण मुकेश भाऊंना मी सॉरी म्हणते आणि त्यांचे नाही, त्याला 5-10 9:30चा क्लास आहे मिनिटं त्यांचा क्लास 9:30 अजून 9:20 ठीक आहे. मग तसं असेल झाले. तर, नाही तर मग मला ते कसं योग्य नाही वाटत, म्हणजे असं वाटतं की त्यांचा वेळ आपण घेतला म्हणून. त्यांचे विद्यार्थी आले तर लगेच आतमध्ये घेणार ना, त्यांना पण ऐकायला मिळेल. ओके ओके सर. बोला मॅडम, काय मागं पुढे बघताय, टाइम सगळा आपलाच आहे. बरं, ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू सर. सगळ्यात प्रथम तुम्हाला नमस्कार. आणि ह्या आदरणीय दोघी चव्हाण मॅडम आणि हळदणकर मॅडम इतका सुंदर म्हणजे अभिप्राय दिला. हळदणकर मॅडमनी तर पूर्ण म्हणजे 2023च्या म्हणजे आजपर्यंतच्या, आता उद्या नवीन वर्ष होणार आहे, सगळ्या क्लासची खूप छान माहिती. आणि मला तर तुम्ही सर हे जेमिनी आणि सूर्यात सिद्धांत आणि ते आपले जिबू कार्ड्स म्हणजे अगदी त्या म्हणतात ना पर्वणी, म्हणजे पर्वणी नाही, मला अगदी जॅकपॉट काय त्याच्यापेक्षा मोठा शब्द नाहीये माझ्याकडे, पण इतके सुंदर क्लासेस आणि इतकं म्हणजे असं प्रेडिक्शनच्या खूप म्हणजे काय जवळ आता 100%
म्हटलं तरी काही हरकत नाही, म्हणजे पटकन लगेच लक्षात येते. इतकं छान लिहिलं. आता आजच्या याचा मी पटकन आढावा देते. मॅडमने खूप छान हे केलंच आहे, अभिप्राय दिलाय. तरी पण आज तुम्ही सर्वात प्रथम सांगितलं की महादशा बघताना कसं करायचं. तर लग्नापासून 9वं स्थान आधी बघायचं आणि 9व्याचं धनस्थान म्हणजे दशम स्थान घ्यायचं. तर मग ते तिथून महादशा सुरू होईल आणि जनरली स्थिर लग्नाला स्थिरच म्हणजे राशीची महादशा येईल आणि ती 1 वर्षाची धरायची म्हणजे सुरुवातीला जातक जेव्हा हे होतं. आणि मग आर्गल्याचं सांगितलं तर आर्गल्या चांगल्या पण आहेत आणि वाईट पण आहेत. तर चांगल्या कोणत्या आहेत तर 2, 10 आणि 11 म्हणजे धन, दशम आणि लाभस्थानात येणाऱ्या अर्गला ह्या पॉझिटिव्ह आहेत म्हणजे चांगल्या आहेत. आणि 3, 10 आणि 12 ह्याच्यात येणाऱ्या अर्गला जातकासाठी निगेटिव्ह आहेत. मग 2 छोट्या तुम्ही सांगितल्या म्हणजे 6 आणि 8 पण सांगितली. तर म्हणजे ती 6, 8 निगेटिव्ह आहे कारण ती 6 आणि 8 म्हणजे त्याच्या मध्यभागी येणारं सप्तम स्थान, त्यामुळं त्याला म्हणजे निगेटिव्ह का फलादेश मिळतो असं सांगितलं. आणि राहू केतू आपण का धरत नाही तर ते पण तुम्ही छान सांगितलं, कारण राहू केतूच्या डिग्री समांतर आहेत. त्यामुळं आपण त्या म्हणजे ह्या जेमिनीमध्ये त्यांना नाही पकडत म्हणजे. आणि स्थान मग नाहीये. नाहीये. आणि मग आत्माकारक ग्रह मग कसा काढायचा तर ते मागच्या वेळेस सांगितलंय. तर मी पटकन समजा कोणी नवा आला असेल तर आत्माकारक ग्रह म्हणजे आपण आपली जी कुंडली आहे सरांनी हे दिलं ना, ते ग्रह हे करतो ना, त्याच्या सगळ्यात जास्त डिग्रीचा जो ग्रह असेल ना त्याला आत्माकारक ग्रह म्हणायचं. आणि मग त्याच्या खालचा असेल तो आपण म्हणजे तो अमात्यकारक असेल. आणि त्याच्यानंतरचा अजून त्याच्या खालच्या डिग्रीचा असेल तो भ्राताकारक. त्याच्या खालच्या डिग्रीचा तो मातृ किंवा पिताकारक. आणि त्याच्या खालच्या डिग्रीचा पुत्रकारक. आणि त्याच्या अजून खालच्या डिग्रीचा ज्ञातिकारक. आणि सगळ्यात लास्ट दाराकारक. तर आज आपण ही आपली कुंडली कशी मांडली तर आपलं म्हणजे वृषभ राशीची कुंडली आहे. मग त्याचा मालक शुक्र तो धनस्थानात गेलाय म्हणजे तिथून परत त्याचं धनस्थान म्हणून म्हणजे 4 म्हणजे कर्क लग्नाची कुंडली मांडली. ती आपली जेमिनी कुंडली झाली. मग त्याच्यात आपल्याला आजच्या कुंडलीत आपला शनी सगळ्यात जास्त म्हणजे डिग्रीचा आहे म्हणून तो आपण पहिल्या स्थानात मांडला, तो आपला आत्माकारक झाला. दुसऱ्या स्थानात आपण शुक्र मांडला कारण तो त्याच्यापेक्षा कमी डिग्रीचा, मग तो आपला अमात्यकारक झाला. तिसऱ्या स्थानात आपण सूर्य मांडला तर तो आपला भ्राताकारक झाला. चौथ्या ह्याच्यात मंगळ मांडला तो आपला मातृ किंवा पिताकारक झाला. 5व्या ह्याच्यात बुध मांडला तो आपला पुत्रकारक झाला. त्याच्यानंतर 6व्या ह्याच्यात म्हणजे ज्ञातिकारक तो चंद्र झाला. आणि दाराकारक गुरु झाला. तर ह्याच्यातला शनी आपल्याला म्हणजे निगेटिव्ह फलादेश देईल. त्याच्यानंतर शुक्र चांगला आहे म्हणून त्या जातकाची परिस्थिती आपण चांगली असेल असं म्हटलं. पण सूर्य जरी चांगला आहे म्हणजे तो त्याच्या भावंडांना चांगलं देईल पण ह्या जातकासाठी नाही, कारण त्याचे भावंड तुम्ही असं म्हणालात की त्याच्यापेक्षा वरचढ किंवा उजवे असतील असं म्हणालात. आणि मंगळ आल्यामुळे इथे म्हणजे आपण हे सुख स्थान पण धरतो ना, त्यामुळं त्याला तिथे क्लेश मिळतील त्या जातकाला. त्याच्यानंतर बुध आला तर तो चांगला आहे कारण तो संतती कारक म्हटला. आणि बुध तसा चांगलाच आहे. तुम्ही बरंच नेहमी सांगता बुध कसा म्हणजे गिव्हर टेकर म्हणजे तो स्वतःचा म्हणजे काय स्वार्थातून परमार्थ गाठतो. थोडक्यात आपलं भलं असेल तर तो म्हणजे दुसऱ्याचं पण भलं होऊ देतो, पण आपलं होतं की नाही ते बघतो. म्हणजे इथं तुम्ही सांगितलं की मुले आपली म्हणजे संतती आपल्याला सपोर्टिंग असेल. त्याच्यानंतर ज्ञातिकारक जरी असलं आणि म्हणजे षष्ठात चंद्र आला तरी तोही चांगला आहे कारण तो सगळ्या आपल्या रिलेटिव्हला बरोबर घेऊन पुढे जाईल असा जातक. आणि गुरु तर नो डाऊट छानच आहे, तो आलाय दाराकारक म्हणून. तर म्हणजे त्याचं म्हणजे ह्या जातकाचं भाग्य आफ्टर मॅरेज म्हणजे त्याची भाग्याला सुरुवात त्याच्या लग्नानंतर होईल. किंवा आपण दाराकारक गुरु असं बिझनेस साठी जरी म्हटलं म्हणजे त्याला बिझनेस पार्टनर पण चांगले मिळतील असं पण आपण म्हणू शकतो. पण सर एकंदरीत अतिशय उत्तम म्हणजे असं वाटतं की तुम्ही प्लीज थोडा वेळ वाढवा. मुकेश सर तुमचा क्लास तुम्ही 10ला ठेवू शकलात तर ठेवा. म्हणजे आज मला ते कटप यादी त्याची खूप म्हणजे असं ठीक आहे आता हे भरपूर झालं जे झालं ते, पण आता 8 दिवस आम्हाला थांबायला लागेल. पण इट्स ओके सर, तुम्हाला परत परत खूप सगळ्यांच्या वतीने तुमचे खूप कोटी कोटी धन्यवाद. आणि तुम्हाला खूप खूप उदंड आयुष्य लाभो, वृद्धी सिद्धी समृद्धी शांती दीर्घायुष्य. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर सोल. आणि सगळ्यांना माझ्या वतीने आणि तुम्हाला पण उद्या
आपला नवीन वर्षाची म्हणजे सुरुवात आहे. पाडव्याच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू. कसं आहे मॅडम, हे जे आहे ना आता शिकवलं ना मॅडम, हा, हे फक्त एक झलक आहे. होय होय होय. पण हे ते फक्त व्याकरण झलक तुम्ही आहे. म्हणता ना, व्याकरण आहे हे मला वाटतं, मला जसं कळालं ना, तिथे इतके आम्ही 100 लोक आहोत, सगळ्यांना नक्कीच कळालं असेल. कारण तुम्ही ते खूप सोप्या, कुठं काही म्हणजे आडपडदा न ठेवता, किचकट भाषा न वापरता अगदी छान पद्धतीने सांगितलं आणि सगळ्यांना ते समजलंच असेल असं मला म्हणजे खात्री आहे. थँक्यू. धन्यवाद. मुकेश भाऊ, मी तुम्हाला हे करतो ऍडमिन, आणि हो, धन्यवाद आम्ही सर. आता छान क्लास झाला. मजा आली.